लवकरच आजच्या या आपल्या पदग्रहण समारंभाला सुरुवात होणार आहे. 2च मिनिटात आपले प्रमुख न्यायाधीश रुक्मे साहेब तसेच इतर मान्यवर या ठिकाणी येणार आहेत. आजचा हा कार्यक्रम आपली दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन ही जी काही फॅमिली कोर्टातली वकिलांची संघटना आहे याची 2026-27ची जी काही नवनिर्वाचित कमिटी निवडून आली त्यांच्या पदग्रहणासाठी आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमा झालात. त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. आज या ठिकाणी आपल्या कोर्टातील सर्व काउन्सिलर्स आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. आपलं मी कमिटीतर्फे स्वागत करतो आणि धन्यवाद मानतो. तसेच सर्व या ठिकाणी फॅमिली कोर्टची एक क्रिकेट टीम आहे, त्याचे देखील सर्व खेळाडू आलेले आहेत. सर्व इलेक्शन ऑफिसरला मदत करणारे त्यांचे सहकारी आलेले आहेत, त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच सर्व या नवीन कमिटीवर प्रेम करणारा वकील वर्ग या ठिकाणी आलेला आहे, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आपले प्रमुख न्यायाधीश रुक्मे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी सहर्ष असे स्वागत करतो. प्रमुख न्यायाधीश रुक्मे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. तसेच शिरसाट सर यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. तसेच बारचे अध्यक्ष निकम मॅडम यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. तसेच रंजना भोसले मॅडम या देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. तसेच बारचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कवडे सर यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी प्रणय लांजिले सर यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे सहर्ष असे स्वागत करतो आज. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीता जंगम मॅडम यांना देखील मी विनंती करतो आपण ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आज आयोजित केला आहे त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. आज दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनने आज हा काही पदग्रहण समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले प्रमुख न्यायाधीश श्याम रुक्मे साहेब, तसेच ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर, ॲडव्होकेट रंजना भोसले मॅडम, तसेच बारचे आजी माजी अध्यक्ष, तसेच निवडणूक अधिकारी प्रणय लांजिले सर यांचे सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच आपले सर्व न्यायाधीश या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सर्व आलेले, आमच्या विनंतीला मान देऊन सर्व आलेले काउन्सिलर्स, तसेच सर्व वकील वर्ग यांचे मी आजच्या या पदग्रहण समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रथमतः सहर्ष असे स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम चालू करण्यापूर्वी आपण या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करू. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपण उभे राहून महाराष्ट्र
अभिमानाची दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या धामाने निघाला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा भारत माता की धन्यवाद. आजच्या या नवनिर्वाचित कमिटीच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आलेले आपले सर्व प्रमुख पाहुणे यांचा प्रथमतः मी बारच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांचा स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी बारच्या अध्यक्षा ॲडव्होकेट निकम मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपले प्रमुख न्यायाधीश श्याम रुक्मे साहेब यांचा सन्मान करावा. धन्यवाद. यानंतर बारचे सिनियर ॲडव्होकेट अमृतकर सर यांना विनंती करतो की आपण ॲडव्होकेट रंजना भोसले मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आणि गोवा बार काउन्सिलवर निवडून आलेले आहेत. आपल्या आजच्या सन्माननीय प्रमुख पाहुण्या त्या आहेत. त्यांच्या गुरूंच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. हे नक्कीच त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी ॲडव्होकेट झाकीर मनियार सर यांना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर यांचा सत्कार करावा. बारचे सिनियर ॲडव्होकेट झाकीर मनियार सर. यानंतर बारचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कवडे सर यांचा सन्मान करण्यासाठी मी बारचे सिनियर ॲडव्होकेट आशिष पुरोहित सर यांना विनंती करतो की त्यांनी कवडे सरांचा सन्मान करावा. गणेश कवडे सर प्रत्येक भाषणात आशिष सरांचं नाव घेत असतात. त्यांच्याबरोबर सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना न सांगता मी त्यांचं नाव घेतलं. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं. आज या ठिकाणी आपल्या दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या 2026-27च्या नवीन निवडून आलेल्या सर्व कार्यकारिणीच्या या सत्कार समारंभासाठी मी प्रास्ताविक करण्यासाठी बारच्या अध्यक्ष निकम मॅडम यांना विनंती करतो. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ रुक्मे साहेब, प्रमुख न्यायाधीश रुक्मे साहेब, व्यासपीठावर उपस्थित बार काउन्सिलच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रंजना भोसले मॅडम, त्यानंतर गणेश शिरसाट सर, निवडणूक अधिकारी लांजिले सर, उपस्थित आदरणीय न्यायाधीश ठाकूर साहेब, वायाळ साहेब, अभंग साहेब, खान साहेब, यादव साहेब, गुले साहेब, उपस्थित सर्व काउन्सिलर्स, त्याचप्रमाणे सर्व आदरणीय सिनियर्स आणि उपस्थित बंधू भगिनींनो,
आणि कोर्टमधील आमचा उपस्थित स्टाफ, आज खरं तर नवनिर्वाचित सदस्य जे आहेत 2026 ते 2027 ही कमिटी जी निवडून आलेली आहे त्याचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. 2025ला मी पदभार स्वीकारला होता ॲडव्होकेट गणेश कवडे यांच्याकडून. त्यानंतर अनेक आव्हानं होती, पण अध्यक्ष या पदाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याकरता माझी कमिटी जी होती अतिशय चांगली. मला नेहमी सगळे म्हणायचे की नाही मॅडम तुम्हाला कमिटी खूप चांगली मिळालेली आहे, आणि खूप कमिटीनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे. किंबहुना कमिटीनी अनेक माझ्यापेक्षाही जास्त कामे केलेली आहेत. मी त्यांचे मनापासून ऋणी आहे सगळ्यांचे. आता ह्याच्यामध्ये जे वर्षभर आम्ही कामं केलेली होती, 52 कार्यक्रम एकूण आम्ही घेतलेले होते या कमिटीनी. याच्यामध्ये कायद्याकट्ट्याद्वारे विविध आपण कायद्याविषयी लेक्चर्स आयोजित केलेली होती. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मेडिकल कॅम्प घेतलेले होते. विविध वक्त्यांचं आपल्याला कायदेशीर मार्गदर्शन मिळालं, आणि अनेक कार्यक्रम, एक आगळावेगळा कार्यक्रम महिला दिन असो तसा पुरुष दिन पण घेतलेला होता. तर याच्यामध्ये मी अगदी मनापासून ऋणी आहे आपले फॅमिली कोर्टातले प्रमुख न्यायाधीश आदरणीय रुक्मे साहेब आणि इतर सर्व न्यायाधीश, की यांनी आम्हाला कधीही कुठल्याही कार्यक्रमाकरिता अडवलं नाही, प्रोत्साहन दिलं. रुक्मे साहेबांकडे एखादा प्रस्ताव कार्यक्रमाचा घेऊन गेला आणि साहेबांनी लगेचच सही करून हां तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे करा, पण तो कायद्याच्या चौकटीत असावा ही त्यांची फक्त आग्रह असायचा. पण जे 52 कार्यक्रम आम्ही जे करू शकले या फॅमिली कोर्टाच्या प्रिमायसिसमध्ये, त्याचं संपूर्ण श्रेय आम्ही रुक्मे साहेबांना देतोय. आता याच्यामध्ये अनेक सिनियर लोकांनी मनापासून साथ दिलेली होती आम्हाला. याच्यामध्ये मी आवर्जून काही नावं घेईन, काही नावं चुकली असेल तर क्षमा करा, कारण वेळेअभावी सगळ्यांचीच नावं घेऊ शकत नाही मी. पण अमृतकर सर, शेवडे मॅडम, त्यानंतर आत्ता जे आम्हाला या ज्या कठीण काळामध्ये आम्ही गेलो त्याला आवर्जून आम्हाला मदत करणारे ॲडव्होकेट कुलदीप पाटील, त्याच्यानंतर किरण शिंदे, ॲडव्होकेट सीमा सॅम्युअल असो, अरुंधती मंडलिक असो, आमच्या फणसाळकर मैत्रीण फणसाळकर असो, राधिका पुरोहित असो, सगळ्यांनी खूप मनापासून आम्हाला साथ दिलेली होती. कमिटीत काही चांगले हा म्हणतात हा सोनेरी काटेरी मुकुट आहे अध्यक्षपदाचा, कुठलंही हे असलं तरी. परंतु मला हा सुखद अनुभवच आलेला होता वर्षभर. परंतु एक काही दिवसापासून थोडेसे आरोप प्रत्यारोप झाले, त्याची चर्चा मी इथं करणार नाही आहे. परंतु मला आवर्जून सांगावंसं वाटतंय की जे आरोप प्रत्यारोप झाले त्याला तुम्ही लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवून मनापासून आम्हाला साथ दिली, आणि भरघोस मताने हे जे आमचा एकता पॅनल आहे आमच्या कामावर विश्वास ठेवून तुम्ही सार्थ विश्वास ठेवून आम्हाला भरघोस जे आमचं कामाची पोचपावती काय आहे तर तुम्ही अगदी भरघोस मताने आमच्या कमिटीला निवडून दिलेलं आहे. कुणाच्या ऋणात सगळे भाषणामध्ये प्रत्येकाला उल्लेख येतो की ऋणात राहायला आवडेल, तर मला देखील ह्या वर्षभरात एवढं कमिटीकडनं म्हणजे सगळ्यांकडनं फॅमिली कोर्टाकडनं प्रेम मिळालेलं आहे की तुमच्या ऋणाची उतराई नाही होऊ शकत. पण मी सांगू इच्छिते की फॅमिली कोर्ट जे आहे, फॅमिली कोर्ट एक कौटुंबिक संस्थाच आहे. याचा प्रत्यय मला केव्हा आला? मला मार्चमध्ये आला. त्यावेळेस माझे वडील वारले होते, आणि सर्व जजेसनी अगदी आवर्जून माझी विचारपूस केली, आणि मी ठाकूर साहेबांचे विशेष आभार मानीन की त्यांनी वैयक्तिकरित्या माझ्या आईची विचारपूस केली. थोडीशी भावनिक झाले, सॉरी. मी पुढे हेही सांगू इच्छिते की मी पदावर अध्यक्ष म्हणून नसले तरी कौटुंबिक न्यायालयाचा एक भाग म्हणून किंवा एक सदस्य म्हणून कुटुंब न्यायालयाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये मी सदैव तत्पर राहिनी ग्वाही देते. त्याचप्रमाणे ही आत्ताची जी कमिटी निवडून आलेली आहे याला मी शुभेच्छा देते. यांच्या हातून देखील चांगले कार्य घडो. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष. आत्ताच अध्यक्षांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, तसेच वर्षभर आमच्या कमिटीने जे काही काम केले त्याबद्दल आपल्याला सर्व माहिती दिली.
मॅडमने खूप कमी शब्दात सांगितलं, परंतु याच्यापेक्षा जास्त त्रास मॅडमने आम्हाला दिला आहे कार्यक्रम करून घेण्यासाठी. यावरून तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कारण त्याच्यामुळंच आम्ही 11 जण सर्व धावपळ करत होतो कार्यक्रम सक्सेस कसा व्हावा. यामुळंच 52 कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकलो. अजून करायचे होते पण राहिलेले आता बाकीची कमिटी करून घेईल. तरी अध्यक्ष धन्यवाद आपलं. आता आजचा हा कार्यक्रम खरं पदग्रहण समारंभाचा आहे, परंतु हे सर्व करताना याच्यासाठी आपण एक निवडणूक अधिकारी किंवा त्यांची टीम अपॉइंट केली होती. इथं वकिलांचं इलेक्शन घेणं खूप म्हणजे जिकरीचं किंवा अवघड काम असतं. त्यासाठी आपण आपल्यातलेच काही वकील, सिनियर वकील या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून अपॉइंट केले. जवळपास 487 वोटिंग झालं. एवढं दिवसभर वोटिंग चाललं होतं. 15 दिवसाचा तो कार्यक्रम होता. या सर्व कार्यक्रमाला यशस्वीपणे सांभाळणारे जे काही निवडणूक अधिकारी आहेत त्यांचा सन्मान करणं हे मी आमच्या कमिटीतर्फे मानतो की त्यांचा सन्मान झाला पाहिजे. त्यामुळं मी जे काही आम्ही प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक केली होती अशी ॲडव्होकेट प्रणय लांजिले सर यांचा सन्मान करण्यासाठी मी ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रणय लांजिले सर यांचा सन्मान करावा. प्रणय लांजिले सरांनी अतिशय शांत स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी अतिशय शांततेत हे निवडणूक प्रक्रिया पार पाडली. त्याबद्दल त्यांचे विशेष मी या ठिकाणी आभार मानतो. सर्वांना विनंती त्यांचा मोठ्या जल्लोषात आपण स्वागत सत्कार करावा. प्रणय लांजिले सर, मुख्य निवडणूक अधिकारी, त्यांच्या पर्सनॅलिटीकडे पाहूनच जास्त कोणी त्रास देत नव्हता आम्हाला असे ॲडव्होकेट प्रणय लांजिले सर. धन्यवाद सर. आपण ही निवडणूक अतिशय शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. त्याबद्दल मी बारतर्फे आपले पुन्हा एकदा आभार मानतो. तसेच त्यांना मदत करण्यासाठी जे सहनिवडणूक अधिकारी होते त्यांचा देखील सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. ॲडव्होकेट भाग्यश्री गुजर मुळे मॅडम या देखील निवडणूक अधिकारी होत्या. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी ॲडव्होकेट रंजना भोसले मॅडम यांना विनंती करतो की भाग्यश्री गुजर मॅडम यांचा सन्मान करावा. या देखील सहनिवडणूक अधिकारी होत्या. यांनी देखील अतिशय शांत स्वभावाच्या असल्यामुळे त्यांनी अतिशय व्यवस्थित निवडणूक प्रक्रिया ही पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. ॲडव्होकेट भाग्यश्री गुजर मॅडम पुणे बारला सेक्रेटरी म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे, खजिनदार म्हणून देखील काम केलेलं आहे. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर तिसरे सहनिवडणूक अधिकारी होते ॲडव्होकेट विलास राऊत सर. यांना देखील विनंती करतो त्यांचा सन्मान मी बारच्या अध्यक्षा निकम मॅडम यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. आपल्या बारचे माजी खजिनदार म्हणून राहिलेले बारच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय असतात असे ॲडव्होकेट विलास राऊत सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. धन्यवाद सर. हे आत्ता जे पाहिले ते प्रमुख 3 निवडणूक अधिकारी होते, परंतु यांना मदत करण्यासाठी जी काही टीम होती खरं काय म्हणतात बाकीचं क्लरिकल वर्क किंवा काय गोष्टी असतात त्या या बाकीच्या टीमने केल्या, तर त्यांचा पण सन्मान करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. म्हणून मी विनंती करतो की ॲडव्होकेट लक्ष्मण सावंत सर यांना विनंती करतो. तसेच अनिकेत डांगे सर यांना देखील विनंती करतो आपण समोर यावं, आपला सन्मान घ्यावा. रेवती पाटील मॅडम, सायली पाटील मॅडम, समीक्षा चौगुले मॅडम सर्वांना विनंती करतो आपण समोर यावं. गुले साहेबांना विनंती करतो की ॲडव्होकेट लक्ष्मण सावंत सर यांचा सन्मान करावा. यानंतर ॲडव्होकेट अनिकेत डांगे सर यांना विनंती करतो की गुले साहेबांना विनंती करतो की आपण अनिकेत डांगे सर यांचा सन्मान करावा. यानंतर ॲडव्होकेट रेवती पाटील, यानंतर यादव मॅडमला विनंती करतो आपण ॲडव्होकेट
रेवती पाटील मॅडम यांचा सन्मान करावा. यानंतर सायली पाटील मॅडम. सायली पाटील मॅडम यांना विनंती करतो. यादव मॅडम आपण त्यांचा सन्मान करावा. यानंतर समीक्षा चौगुले. खान मॅडमला विनंती करतो आपण समीक्षा चौगुले मॅडम यांचा सन्मान करावा. सोहम सरवटे सर. सोहम सरवटे. पूनम गायकवाड, नेहा सूर्यवंशी, सानिका चंदन, आपल्या सर्वांना विनंती आपण समोर यावं. अभंग साहेबांना विनंती करतो आपण सोहम सरवटे सर यांचा सन्मान करावा. तसेच पूनम गायकवाड मॅडम यांना देखील विनंती करतो सर आपण गायकवाड मॅडमचा सन्मान करावा. त्यानंतर नेहा सूर्यवंशी मॅडम यांना देखील विनंती करतो अभंग साहेब आपण त्यांचा सन्मान करावा. सानिका चंदन मॅडम, संदीप किरवे, जान्हवी अधिकारी, सानिका चंदन मॅडम, जान्हवी अधिकारी, वायल साहेबांना विनंती करतो आपण जान्हवी अधिकारी मॅडम यांचा सन्मान करावा. धन्यवाद. खऱ्या अर्थाने आम्हाला या सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली आणि ही जी काही वकिलांची निवडणूक आहे ती यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. आता यानंतर आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत आहोत, असं जे काही नवनिर्वाचित कमिटी निवडून आली ती सर्वच्या सर्व एका पॅनलची निवडून आली, एका विचारांची निवडून आले असे आणि मताधिक्याने निवडून आल्यामुळे त्यांचा विशेष सन्मान आणि आम्हाला अभिमान आहे. तरी सदस्यपदावर निवडून आलेले ॲडव्होकेट तेजोमय ननवरे यांना विनंती करतो आपण समोर यावं. घुले साहेबांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. सदस्य म्हणून निवडून आलेले बारचे आपले सिनियर ॲडव्होकेट दिनेश ननवरे सर, जवळपास 45 वर्ष वकिली करणारे दिनेश ननवरे सर यांचा चिरंजीव आहे तेजोमय ननवरे सर यांची सदस्यपदी निवड झाली. यानंतर संकेत सुपेकर सर यांना विनंती करतो. वायळा साहेबांना विनंती करतो की आपण संकेत सुपेकर यांचा सन्मान करावा. संकेत सुपेकर आहे, क्रिकेटर आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व. यानंतर ॲडव्होकेट अमृता पवार मॅडम यांना मी विनंती करतो. ठाकूर मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. अमृता पवार मॅडम यापूर्वी देखील सदस्य म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणून पुन्हा एकदा लोकांनी सर्वांनी वकिलांनी तिला निवडून दिलं. धन्यवाद मॅडम. यानंतर कविता गोरे मॅडम. यादव मॅडमला विनंती करतो की गोरे मॅडम यांचा सन्मान करावा. समोर या समोर. धन्यवाद. यानंतर सुरेखा दाबी मॅडम यांना विनंती करतो आपण समोर यावं. खान मॅडम यांना विनंती करतो आपण सुरेखा दाबी मॅडम यांचा सन्मान करावा. बारच्या सिनियर ॲडव्होकेट आहेत, नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतात, सामाजिक कार्याची आवड आहे, त्यामुळे सर्वांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं. असे 5 सन्मान्य सदस्य या ठिकाणी निवडून आले. यानंतर खजिनदारपदी निवडून आलेले ॲडव्होकेट संभाजी पांचाळ सर यांना विनंती करतो आपण समोर यावं. अभंग साहेबांना विनंती करतो की आपण ॲडव्होकेट संभाजी पांचाळ यांचा सत्कार करावा. खजिनदार हे खूप महत्त्वाचं आणि मोठं पद आहे, जबाबदारीचं पद आहे. ते नक्कीच जबाबदारीने काम करत राहतील. यानंतर सहसचिव म्हणून निवडून आलेले ॲडव्होकेट मोहन बाराते सर यांना विनंती करतो आपण समोर यावं. गणेश शिरसाट सर यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा या ठिकाणी. मोहन बाराते सर हे एकमेव असे व्यक्ती आहेत, अजात शत्रू ज्याला म्हणतो, बिनविरोध निवडून आलेले सहसचिव पदावर. असे मोहन बाराते सर शांत स्वभावाचे, कुणालाही न दुखावणारे, त्याच्यामुळंच बिनविरोध झालेत.
असे मोहन बाराते सर. धन्यवाद सर, तुम्हाला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा. यानंतर कमिटीमधलं सर्वात महत्त्वाचं आणि जबाबदारीचं पद असं सचिवपद. सचिवपदी निवडून आलेले बारचे ॲडव्होकेट राहुल जाधव सर यांना विनंती करतो आपण समोर यावं. रंजना मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. रंजना भोसले मॅडम. गेली 3 वर्ष झालं ॲडव्होकेट राहुल जाधव सर हे वेगवेगळ्या पदांवर निवडून येत आहेत. त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना सचिवपदी निवडून दिलेलं आहे. नक्कीच ते जबाबदारीने काम करतील. यानंतर महत्त्वाचे 3 पद, उपाध्यक्ष, 2 उपाध्यक्ष आणि 1 अध्यक्ष. तर उपाध्यक्षपदी नवीन चेहरा असणारे हु इज राहुल पडवळ असं म्हटलं जायचं, तर त्यांनी मताधिक्याने निवडून येऊन दाखवून दिलं की राहुल पडवळ सर कोण आहेत. सरांना विनंती करतो आपण समोर यावं. गणेश शिरसाट सरांना विनंती करतो की आपण राहुल पडवळ सर यांचा सन्मान करावा. ॲडव्होकेट राहुल पडवळ सर, बारचे विद्यमान नवनिर्वाचित उपाध्यक्ष. धन्यवाद. यानंतर बारचे सर्वात मताधिक्याने निवडून आलेले आणि कोर्टाचे नेहमी अपडेट आपल्या ग्रुपवर टाकणाऱ्या, अशा हसतमुख असणाऱ्या, चंचल असणाऱ्या बारच्या ॲडव्होकेट कोमल देशमुख मॅडम यांना विनंती करतो आपण समोर यावं. प्रमुख न्यायाधीश रुग्ण साहेब यांना विनंती करतो की कोमल देशमुख मॅडम यांचा सन्मान करावा. सगळ्या पॅनलमध्ये सर्वाधिक मते मिळवणारी ॲडव्होकेट कोमल देशमुख मॅडम, तिच्या कामाची पावती म्हणून सर्वांनी तिला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, अशी कोमल देशमुख. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. यानंतर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत आहोत आणि जे जबाबदारीचं काटेरी मुकुट म्हटलं जातं, असे अध्यक्ष म्हणून आपल्यामध्ये निवडून आलेल्या, अतिशय शांत स्वभाव असणाऱ्या, अजात शत्रू ज्याला म्हटलं जातं, अशा व्यक्तिमत्व ज्यांचे सकाळ पेपरला अनेक वेळा लेख येत असतात आणि नवीन ज्युनियर्ससाठी त्या एक मार्गदर्शक म्हणून नेहमी काम करत असतात, अशा नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीता जंगम मॅडम यांचं सर्वांनी टाळ्याचं स्वागत करावं. मी बारच्या अध्यक्षा निकम मॅडम आणि रुक्मे साहेब यांना विनंती करतो की तसेच भोसले मॅडमला विनंती करतो आपण सर्वांनी त्यांचा सन्मान करावा. नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीता जंगम मॅडम. त्यांच्या स्मित हास्यामुळेच बरेचसे मॅटर सॉल्व्ह होतात. क्लायंट लोक त्यांचं ऐकतात. अशा ॲडव्होकेट सुनीता जंगम मॅडम एक जबाबदार व्यक्तिमत्व आपल्या बारला अध्यक्ष म्हणून लाभले, अशा ॲडव्होकेट सुनीता जंगम मॅडम. यानंतर अध्यक्षांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी तसेच या ठिकाणी आधीच्या अध्यक्षा निकम मॅडम या बारच्या चाव्या, नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीता जंगम मॅडम ऑफिसच्या चाव्या या जंगम मॅडम यांच्या ताब्यात देत आहेत. खऱ्या अर्थाने पदग्रहण समारंभ आज या ठिकाणी आत्ता धन्यवाद मॅडम. यानंतर महाराष्ट्र ॲडव्होकेट क्रिकेट असोसिएशनतर्फे असोसिएशनचे अध्यक्ष विकास कांबळे सर तसेच खजिनदार हेमंत भांड सर यांना विनंती करतो की आपण नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीता जंगम मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान करावा. हो या घ्या गाडी. महाराष्ट्रभर वकिलांच्या ज्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात, जवळपास 100पेक्षा जास्त टीम्स त्यामध्ये सहभागी होतात. अशा या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विकास कांबळे सर चांगले क्रिकेटर आहेत. त्यानंतर खजिनदार ॲडव्होकेट हेमंत भांड सर हे या ठिकाणी नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा, तसेच आपल्या बारचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कवडे सर हे देखील त्या असोसिएशनचे सचिव आहेत. सरांना देखील विनंती करतो आपण
या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी जावं. धन्यवाद. अध्यक्षांना विनंती करतो नवनिर्वाचित तिथंच थांबावं. अजून एक सत्कार होत आहे. सर्व काउन्सिलर्सच्या वतीने मी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण नवनिर्वाचित अध्यक्ष जंगम मॅडम यांचा सन्मान करावा. सर्व काउन्सिलर्सला विनंती करतो आपण समोर यावं. आमच्या विनंतीला मान देऊन सर्व काउन्सिलर्स या ठिकाणी आलेत. अध्यक्षांचा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी सर्वांना विनंती या. धन्यवाद. सर्व मॅरेज काउन्सिलर्सचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सुनीता जंगम मॅडम यांचा सन्मान केला. अजून बरेच सत्कार होते परंतु आम्ही सांगितलं की कार्यक्रम लांबच चालला आहे, ते सत्कार नंतर घेऊ आपण. हा झाला नवनिर्वाचित कमिटीचा सन्मान. यानंतर आमच्या कमिटीचा पदभार या ठिकाणी मावळतोय. ॲज अ उपाध्यक्ष म्हणून मी अध्यक्षांच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर कामं केलीत. आपल्या सर्वांचं प्रेम मला लाभलं, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि पुढील सूत्र नवीन निवडून आलेल्या ॲडव्होकेट कोमल देशमुख उपाध्यक्ष यांना विनंती करतो की पुढील सूत्र त्यांनी हातात घ्यावे. धन्यवाद प्रथमेश सर. माननीय न्यायाधीश रुक्मे साहेब, माननीय न्यायाधीश ठाकूर साहेब, माननीय न्यायाधीश वायाड साहेब, माननीय न्यायाधीश अभंग साहेब, माननीय न्यायाधीश खान साहेब, माननीय न्यायाधीश यादव साहेब, माननीय न्यायाधीश घुले साहेब, आदरणीय ॲडव्होकेट रंजना भोसले मॅडम, आदरणीय ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर, आदरणीय माजी अध्यक्ष गणेश कवडे सर, आदरणीय आत्ताच झालेले माजी अध्यक्ष कल्पना निकम मॅडम, आमचे आजचे अध्यक्ष जंगम मॅडम, आपल्या सर्वांचे, तसेच उपस्थित सर्व काउन्सिलर, उपस्थित सर्व वकील बंधू भगिनी, उपस्थित संपूर्ण स्टाफ, माझी कमिटी, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करते. आज मी उपाध्यक्षपद घेतल्यामुळे आज उपाध्यक्ष या नात्याने मंच संचालन करीत आहे. आदरणीय अध्यक्ष निकम मॅडम यांनी आत्ताच चार्ज दिलेला आहे, त्याप्रमाणे नवीन कमिटीच्या अध्यक्ष आदरणीय जंगम मॅडम यांच्या परवानगीने पुढील कार्यक्रम मी घेत आहे. आज आम्ही नवीन चार्ज घेतल्यामुळे नवीन कामाची सुरुवात करूयात. त्यासाठी आपल्या सर्वांचे शब्दसुमनांनी परत एकदा स्वागत करते. हाती घेतली आहे आज नवीन जबाबदारी, हाती घेतली आहे आज नवीन जबाबदारी, तुमच्या विश्वासाने पूर्ण करूया ही नव्याने सुरुवात आधी, नव्याने सुरुवात आधी. वर्ष 2026 आणि 27 निवडणूक 3 जुलै 2026 रोजी पार पाडली व नेहमीप्रमाणे आमची कमिटी पुन्हा एकदा विजयी झाली. आपल्या सर्वांचा सहयोग मिळाला, साथ मिळाला. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करते. प्रत्येक वेळेस आमची कमिटी प्रत्येक नवीन सदस्याला नवीनप्रमाणे संधी देते. मागील वर्षी आमच्या कमिटीने 11 सदस्यापैकी 5 नवीन सदस्य घेतले होते आणि यावर्षी आमच्या कमिटीने 11 पैकी 7 नवीन सदस्य घेतलेले आहेत. आपल्या नवीन सदस्याचे पुन्हा एकदा स्वागत करते. तसेच आमची कमिटी नवीन संकल्पना घेऊन परत आपल्या सेवेत एकदा पुन्हा कार्यरत आहे आणि पुढे आपल्या सर्वांच्या सेवेत कार्यरत राहील अशी मनोकामना करते. याचप्रमाणे आमची कमिटी जी आता मावळती म्हणतात पण त्यांचा आम्हाला साथ लाभो अशी मी त्यांना विनंती करते आणि त्या कमिटीचे मनापासून सत्कार, स्वागत आणि आभार करते आणि त्यांच्या स्वागतासाठी पुढील कार्यक्रम सुरू करते. आमचे सभासद ॲडव्होकेट अमोल उज्जनकर यांना बाहुबली असे म्हटले जाते,
ते आमच्या कमिटीचे आन बान शान आहे. त्यांचे सत्कार माननीय न्यायाधीश ठाकूर साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद साहेब. तसेच आमच्या कमिटीचे सभासद ॲडव्होकेट निलेश वारणकर सर हे आज इथे काही कारणामुळे उपस्थित नाही आहे. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. तसेच ॲडव्होकेट प्रतीक्षा राठी या पण काही कारणामुळे आज इथे उपस्थित नाही आहे. त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करते. आमचे सहसचिव ॲडव्होकेट शारमेन लाजरस मॅडम त्या पण काही कारणामुळे इथे उपस्थित नाही आहे. त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करते. मागील 2 वर्षापासून आमच्या कमिटीत आमच्या सर्व कार्यक्रममध्ये आम्हाला प्रत्येक वेळेस साथ देणारी, उपस्थित राहणारी, आमच्या कमिटीच्या प्रत्येक कार्यक्रममध्ये आम्हाला सहयोग देणारी ॲडव्होकेट स्मिता देशपांडे मॅडम त्या पण आज इथे उपस्थित नाही आहे. त्यांचे पण मनापासून स्वागत करते आणि मनापासून त्यांना धन्यवाद देते आणि त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच आमच्या कमिटीचे लाडले उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रथमेश भोईटे जे सगळ्यांच्या मनात आहे आणि त्यांनी आम्हाला यावर्षी कमिटीवर नसतानाही पूर्ण निवडणुकीमध्ये आपला साथ दिलेला आहे. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांचा सत्कार माननीय न्यायाधीश रुक्मे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद साहेब. आमचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट कल्पना निकम मॅडम ज्यांनी वर्षभर आम्हाला प्रत्येक कार्यक्रममध्ये साथ दिली, सहयोग दिला, प्रत्येक कार्यक्रमाची परमिशन दिली, प्रत्येक कार्यक्रम करण्याला कधी काही अडथळा नाही आणला, कधी काही ऑब्जेक्शन नाही घेतलं. जे करायचं आहे बिनधास्त करा. हे जे त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासावर आम्ही 52 कार्यक्रम केलेले आहे. जसे मॅडमने सांगितले त्याच्यात आवर्जून सांगेल की मेडिकल कॅम्प जे आम्ही घेतो त्यासोबत यावर्षी आम्ही 2 नवीन कार्यक्रम अजून केलेले आहे. आम्ही रुबी हॉस्पिटलला टायअप केलेला आहे सगळं वकील बंधू भगिनींसाठी. तसेच सर्व वकिलांसाठी इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स जसं कोणाला लागू नये ॲम्ब्युलन्स पण ॲम्ब्युलन्स पर्सनल नंबर आम्ही ग्रुपवर शेअर केलेला आहे. इथे खाली पण आम्ही तो नंबर देणार आहे. कधी पण आपण तो ॲम्ब्युलन्सला जर कॉल केला तर विदिन 5 to 2 minutes ती इथे अवेलेबल होईल. असे कार्यक्रम आमच्या कमिटीने केलेले आहे आणि आपल्यासाठी परत पुन्हा एकदा यावर्षी आम्ही नवीन संकल्पना आणि नवीन टीम घेऊन आलेलो आहोत. माननीय आदरणीय अध्यक्ष ॲडव्होकेट कल्पना निकम यांचं स्वागत, यांचं सत्कार माननीय न्यायाधीश रुक्मे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्यांनी मॅडमचे स्वागत करावे. धन्यवाद साहेब. यानंतर मनोगत आदरणीय ॲडव्होकेट प्रणय लंजिले सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय न्यायाधीश श्याम रुक्मे साहेब, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल येथे नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवडून आलेले ॲडव्होकेट गणेश सिरसाट सर, रंजना भोसले मॅडम, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट कल्पना निकम मॅडम, सिनियर ॲडव्होकेट गणेश कवडे सर आणि आत्ताच निवडून आलेले सुनीता जंगम मॅडम, डायसमोरील ऑनरेबल जजेस, हॉलमध्ये प्रेझेंट असलेले सर्व सिनियर्स, माझे वकील बंधू आणि भगिनींनो, खरं तर या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त मी इथे ॲडव्होकेट कल्पना निकम मॅडम व त्यांच्या कमिटीला धन्यवाद मानतो व त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला यावर्षी इलेक्शन ऑफिसर म्हणून माझी नेमणूक केलेली होती व हा एक नवीन अनुभव खूप चांगला होता. मी गेली 15 वर्ष झालं फॅमिली कोर्टमध्ये प्रॅक्टिस करत आहे व फॅमिली कोर्टमध्ये प्रॅक्टिस करत असताना मला भरपूर वेळेस रिअलायझेशन झालेलं होतं की वकील जे आहेत इथं प्रॅक्टिस करणारे सर्व फॅमिलीसारखेच आहेत म्हणून. पण त्याचं अजून एक रिअलायझेशन झालं ते मला आत्ताच्या निवडणुकीमध्ये, कारण की दोन्ही साईडचे जे वकील होते
जे उमेदवार होते आणि झालेली जी निवडणूक होती ही पूर्ण एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झालेली होती. आणि माझा हा पहिला अनुभव असल्यामुळे मला सगळ्यात महत्त्वाचं जी साथ लाभली ती विलास राऊत सर आणि भाग्यश्री गुजर मॅडम यांची, सोबतच लक्ष्मण सावंत आणि बाकीचे जे मेंबर्स होते यांनी मला खूप चांगली साथ दिली. आणि त्यामुळे यावेळेस जे काही मला अनुभव आलेले होते ते एकदम चांगले होते आणि एक चांगल्या पद्धतीने हे इलेक्शन जे होतं ते पार पडलेलं आहे. तरी मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी खास निकम मॅडम व त्यांची कमिटीची इथं आभार मानतोच. सोबतच गेली 15 वर्ष झालं मी जे म्हणतो की मी इथं प्रॅक्टिस करतो. मी गणेश कवडे सरांना भरपूर वेळेस पाहिलेलं आहे. पदावरती असो किंवा नसो त्यांनी ॲडव्होकेट्सच्या वेलफेअरसाठी जे काही कार्य केलेलं आहे ते त्यांनी तसं चालू ठेवावं. आता क्रिकेट हा सर्वांचा आवडीचा खेळ आहे. निकम मॅडमनी जी फर्स्ट इनिंग खेळलेली आहे त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. तिने एक टार्गेट सेट केलेलं आहे. तेच टार्गेट आता जंगम मॅडमनी ते अचीव करावं ही मी इथं आशा व्यक्त करतो आणि मी माझे मनोगत जे आहे ते थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुच्छता ही महान करती है, इंसान के भाग्य को बलवान करती है. आदतों से तय होती है सफलता, आदतों से तय होती है सफलता, आदतें ही व्यक्तित्व का निर्माण करती है. आदरणीय ॲडव्होकेट जंगम मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय अध्यक्ष. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री रुक्मे साहेब, त्याचप्रमाणे आपल्याला आज प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर आणि आपल्या महाराष्ट्र आणि गोवा काउन्सिल बारला महिलांमध्ये प्रथम क्रमांकाने आलेल्या आपल्या रंजनाताई भोसले मॅडम, त्याचप्रमाणे आपले निवडणूक अधिकारी लांजिले सर आणि आपल्या फॅमिली कोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कवडे सर आणि माझी अध्यक्षा माझी मैत्रीण ॲडव्होकेट कल्पना निकम, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले माननीय न्यायाधीश ठाकूर साहेब, यादव साहेब, खान साहेब, घुले साहेब, वायाळ साहेब, अभंग साहेब आणि आपण सगळे जमलेले इथे काउन्सिलर्स, सगळा स्टाफ, माझे सर्व सिनियर्स आणि ज्युनियर्स. यामध्ये सिनियर्समध्ये मी आवर्जून नाव घेईल अमृतकर सर, ज्यांनी मला खूप आग्रह केला उभं राहण्यासाठी आणि मला थोडं मार्गदर्शनही त्यांनी खूप छान केलं. आणि ह्या वयातही त्या दिवशी ते दिवसभर सकाळपासून ते रात्री 12पर्यंत तिथे आमच्या सोबत होते. विशेष कौतुक आहे. त्याचप्रमाणे माझे बंधू जे आम्ही म्हणतो नेहमी फॅमिली कोर्ट बार असोसिएशनला लाभलेलं धुरंधर असं व्यक्तिमत्व आहे, तर त्यांची खूप इच्छा होती 4-5 वर्षापासून की माझ्या बहिणीने अध्यक्षपद घ्यावं वगैरे. खूपदा कारणं सांगितली, आता किती वेळा कारणं सांगणार ना, त्याच्यामुळे ह्या वर्षी मला काही कारणच नव्हतं सांगायला. आणि मी विचार करून मी ह्या इलेक्शनसाठी उभी राहिले. माझ्यावर खूप प्रेम केलं सगळ्यांनी आणि मला ह्याची जाणीव इलेक्शनच्या वेळेस झाली की कितीतरी लोकांचे फोन आले की शिवाजीनगरमधून आम्ही मतदान करू शकतो का. काही इनोसंट क्लायंट त्यांचे मला फोन आले की आम्ही मतदान करू शकतो का. या असं सगळं जे त्याच्यामुळे इतके मी भारावून गेले होते सुरुवातीला अगदीच म्हणजे. आणि माझ्या जे सगळे सिनियर्सचे आशीर्वाद होते, ज्युनियर्सचं प्रेम होतं, माझ्या कलिग ज्या लॉयर्स माझे सगळे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या मला शुभेच्छा होत्या आणि ह्या सगळ्यामुळे मी निवडणूक लढू शकले. सुरुवातीला थोडीशी नाराजगी होती, थोडीशी उदासी होती आणि माझी जी कमिटी आहे, जे यूथ आहे माझ्याबरोबर, आय एम व्हेरी हॅपी की हे थोडेसे नाराज झाले होते. कोमल बरोबर ना की जंगम मॅडम प्रेसिडेंटसाठी उभ्या तर थोड्या आता उत्साही दिसत नाही आहे, थोड्या आनंदी दिसत नाही आहे. तर खरं सांगू मित्रांनो, त्याचं कारण असं होतं की जसं महाभारतामध्ये रणभूमीवर अर्जुनाला प्रश्न पडला होता, अर्जुन नाराज होता आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्यांना विचारलं की तू का नाराज आहेस, तू आता लढाईसाठी उभा आहे. त्यावेळेस अर्जुनाने उत्तर दिलं होतं की हे सगळे माझे तर आहेत, मी ज्यांच्या विरुद्ध लढत आहे ते सगळे माझे तर आहेत, म्हणून मला. त्यावेळेस कृष्णाने सांगितलं होतं, फार काही मी त्याच्यातले डिटेल सांगणार नाही, पण एकच वाक्य सांगते की अर्जुना तू तुझं कर्म कर. आणि तशी काहीशी माझी मनस्थिती थोडी झाली होती
कारण माझ्या ऑपोजिट भांडणारी माझीच आपली माणसं होती, माझ्याशी लढणारी माझेच लोक होते, माझेच वकील बंधू भगिनी होते. त्याच्यात आवर्जून मला अगदी उल्लेख करावा लागतो तो आमचा विष्णू खरात, मंगेश कदम. खरं तर विरोधक असावे तर असे असावे. अतिशय सुंदर पद्धतीने निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली. सगळे माझेच लोक होते, त्यामुळे सगळ्यांनी शांततेने आणि आनंदाने निवडणूक प्रक्रिया पार पाडली. ह्या सगळ्यामध्ये मला अगदी खूप म्हणजे आज काही लोक उपस्थित नाही आहे, तरी रुक्मे साहेबांच्या कृपेने आपल्याला लिफ्ट्स मिळाली, त्यामुळे बरेचसे लोक येऊ शकले. त्यामुळे साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद आम्ही मानतो. ॲक्च्युली फॅमिली कोर्ट ची स्थापना 1989 साली झाली आणि आपला जो बार असोसिएशनची स्थापना जी आहे ती 2010 झाली. त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे म्हटलं तर गणेश कवडे सर आहेत, आशिष पुरोहित आहे, राधिका पुरोहित आहे, आपल्या खळदकर मॅडम आहेत, कोरटकर मॅडम आता ते आपल्यात नाही आहेत, त्याच्यानंतर आगाशे मॅडम असतील, असे बरेचसे असे जे सिनियर मंडळी आहेत त्यांचं योगदान मी कधीही विसरणार नाही. आपल्या मागच्या ह्याच्यामध्ये मागच्या कमिटीने जे काही काम केलेलं आहे तेही योगदान मी कधीही विसरणार नाही. जरी मला माझी मैत्रीण म्हणाली की काटेरी मुकुट आहे, पण काटे भी हम फूल जैसे झेलेंगे. ह्या अशा ह्याच्यामध्ये खूप म्हणजे विचार आहेत की ज्युनियर्स वकिलांसाठी, सिनियर वकिलांसाठी खूप काही काम करण्याची माझी इच्छा आहे आणि मी ते नक्की आपल्या सर्वांच्या मदतीने नक्की मी पार पाडेल. मला राहून असं वाटतं की माझ्या बार येस 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 आमच्या महाराष्ट्र गोवा काउन्सिल बारकडून काही अपेक्षा आमच्या नक्कीच आहेत. याच्यामध्ये सर आपल्याला काही प्रकल्प करणं गरजेचं आहे की ज्युनियर्स लोक आहेत, ज्युनियर्स लोकांसाठी जे नव्याने येतात, लांबून लांबून येतात, बाहेरच्या जिल्ह्यामधून येतात आणि या पुण्यनगरीमध्ये आपलं नशीब घडवण्यासाठी मी त्यांच्या नजरेतील त्यांची पुढची स्वप्न बघते. त्यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छा आहे साहेब, आणि मला त्यासाठी आपल्या महाराष्ट्र गोवा काउन्सिल बारची खूप मदत लागणार आहे. खूप वाईट वाटतं जेव्हा हे मुलं स्ट्रगल करत असतात, तर त्यांच्यासाठी आपण सगळे मिळून काहीतरी करूयात असं मला मनापासून वाटतं. आपल्या आत्तापर्यंत जेवढे जे इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये अगदी बहुमताने मला सगळ्यांनी निवडून दिलेलं आहे. पण बघा आमचा वकील वर्ग अतिशय चाणाक्ष वर्ग आहे, मतदार वर्ग. त्याचं कारण सांगते की माझ्यासाठी फक्त 1 वर्ष आहे. 1 वर्षामध्ये दिवस असतात 365. त्यातला आजचा 1 दिवस गेला पदग्रहणाचा, एक असेल पद विसर्जनाचा. मोजून राहिले 363 दिवस आणि मला मोजून 363 मतं दिलेली आहेत सगळ्यांनी. त्यामुळे आहेत, हुशार आहे आणि मी पण फक्त 1 वर्षच काम करेन. नवीन चेहऱ्याला नक्कीच संधी देईल मी. ह्या सगळ्या गोष्टी करता करता मला नक्कीच आपल्या सगळ्यांची मदत लागणार आहे. एक लक्षात ठेवा माझ्या बंधू आणि भगिनींनो, हा जो विजय आहे तो माझ्या एकटीचा अजिबातच नाही आहे. हे पद जे आहे माझ्या एकटीचा अजिबातच नाही आहे. हा जो आहे हा एकता कमिटीचा विजय आहे, हा एकनिष्ठतेचा विजय आहे आणि हा एकजुटीचा विजय आहे. गेली 2 वर्ष जी कमिटीने काम केलेलं आहे त्याचा आदर्श मी नक्कीच ठेवणार आणि तसंच पुढे मी काम करणार. कारण माझ्याबरोबर हे सगळे यूथ आहे आणि मी सगळे अतिशय उत्साही टीम आहे आणि ते सगळे खूप उत्साहाने काम करतात. ह्यात मी विशेष आवर्जून उल्लेख करेल की ॲडव्होकेट प्रथमेश भोईटे आणि ॲडव्होकेट कुलदीप पाटील ह्या दोघांनी प्रेसिडेंटसाठी अर्ज भरले होते. खूप तयारी केली होती, खरं मी काही तयारी नव्हती केली, खूप तयारी केली होती, तरीही दोघांनी आमच्यापेक्षा सिनियर चेहरा आहे म्हणून दोघांनीही मोठ्या मनाने त्यांचे अर्ज मागे घेतलेले आहेत. त्यांचं विशेष कौतुक मी इथं करते. त्यामुळे आणि प्रथमेश भोईटे सर, ॲडव्होकेट गणेश कवडे सर आणि कल्पना निकम ह्यांचं हे तिहेरी नेतृत्व आहे. हे नेतृत्व आम्हाला खूप पुढे घेऊन जाईल याचा मला विश्वास आहे आणि ह्या तिघांनी आमच्याबरोबर सतत राहावं अशी मी यांना विनंतीही करते.
फार काही वेळ घेत नाही, पुढे खूप लोक बोलणार आहेत, पण एकच जाता जाता सांगते की ना हारने का डर था, ना हारने का डर था, ना जीतने का शौक था, बस दोस्तों आप लोगों का साथ ही काफ़ी था. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष. आदरणीय ॲडव्होकेट माजी अध्यक्ष गणेश कवडे सर यांना विनंती करेल की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. वेळ खूप कमी दिला आहे मला. असो, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व आदरणीय न्यायाधीश, सर्व समुपदेशक, सर्व वकील बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी जी आजची मावळती कमिटी आहे त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी. आणि जी उगवती कमिटी आहे, जे नवनिर्वाचित कमिटी आहे, जंगम मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम यांचं आपल्या सर्व वकील वर्गांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी 2-3 गोष्टी फक्त बोलू इच्छितो की आपल्या घटनेप्रमाणे असोसिएशन जी घटना आहे, या घटनेप्रमाणे वर्षाला निवडणूक असते. आपण असं नेहमी म्हणतो की देव कधी म्हातारा होत नाही, देवाची जत्रा ही वर्षाला येत असते. त्या पद्धतीने ही जत्रा यावर्षी आपली आली आणि या जत्रेमध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतला. पण हा सहभाग घेत असताना त्याची बांधणी जी असते, ही बांधणी 4 ते 5 महिन्यापासून अगोदर करावी लागत असते. आणि त्या बांधणीसाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली त्याचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. विशेषतः काही गोष्टी खूप अगोदरच्या काळात वेगळ्या होत्या आणि अचानक सामन्यामध्ये रंगत वेगळ्या पद्धतीने आली आणि शेवटच्या महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये बदल झाला आणि नवीन बॅट्समन मैदानात आला आणि त्या बॅट्समनचं मनोगत तुम्ही आत्ता चांगल्या पद्धतीनं ऐकलं आणि नवीन अध्यक्ष आपल्या असोसिएशनला भेटला. आपल्या असोसिएशनची खाती खूप वेगळी आहे. जसं मॉडेल कोर्ट आपल्या या कोर्टाला म्हटलं जातं, तसं रुक्मे साहेबांनी आम्हाला गेल्या वर्षी सांगितलं होतं की फक्त मॉडेल कोर्ट बिल्डिंगमध्ये नसावं तर आमच्या कामातही आम्ही प्रयत्न करतो, तसं असोसिएशनच्या कमिटीमध्ये सुद्धा असलं पाहिजे. म्हणून त्या पद्धतीनं ज्यावेळेस मी अध्यक्षपदाची दफा 2 वर्षापूर्वी हातामध्ये घेतली होती त्यावेळेस एक वेगळ्या पद्धतीनं कामकाज चालू केलं आणि ती परंपरा पुढं खूप चांगल्या पद्धतीनं आदरणीय निकमताई यांनी चांगल्या पद्धतीनं पार पाडली. मी माझ्या कारकिर्दीमध्ये 39 कार्यक्रम घेतले होते आणि त्यांनी 52 कार्यक्रम घेतले. त्यांना जी साथ लाभली ती त्यांची पूर्ण कमिटीची खूप चांगली साथ लाभली. त्यामुळे त्यांनी खूप चांगले आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम घेतले. आता मॅडमनी मनोगतामध्ये सांगितलं की एकताचा विजय आहे, निष्ठेचा विजय आहे, पण मी असं म्हणेन हा तुमच्या कामाचा विजय आहे. वकील वर्ग खूप हुशार आहे. 363 लोक मतं तुम्हाला पडली, 363 दिवस तुमच्याकडे दिलेले आहेत आत्ता. पण या 363 दिवसामध्ये कामकाज करत असताना लोकांना एक वेगळी अशी अपेक्षा आहे की चालू कामाच्या पद्धतीमध्येच काहीतरी वेगळं कामकाज आपल्या हातून झालं पाहिजे. याच्यामध्ये आता गेस्ट लेक्चर हे कायदा कट्टा हे तर तुम्ही घेत आहातच, बाकी महिलांचे कार्यक्रम तुम्ही घेत आहात, पण काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम होणं हे अपेक्षित आहे. म्हणून चर्चा करत असताना विषय असा झाला की नवीन पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं चांगल्या विचाराचे लोक जे बार काउन्सिलला निवडून आलेले आहेत असे आपले गेस्ट असले पाहिजे. कारण बार असोसिएशनला नेहमी आपला स्वार्थ साधता आला पाहिजे, तर पुढील कामं होत असतात. म्हणून गणेश शिवसाट सर आणि भोसले मॅडम यांना आम्ही आवर्जून या ठिकाणी विनंती केली आणि त्यांनीही दुजोरा दिला. कारण आम्ही पण नवीन आहोत, तुम्ही पण नवीन आहात, आम्ही पण सगळी आव्हानं पेलणार. कौटुंबिक न्यायालय इतर न्यायालयापेक्षा खूप वेगळं आहे. इथले कार्यक्रमाची पद्धत वेगळी असते, तर लहान मुलांचे विषय असतात, बाकीचे विषय असतात, त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कार्यक्रम हे घ्यावे लागतात आणि त्याला आमच्या आदरणीय न्यायाधीशांची खूप साथ मिळत असते. त्या माध्यमातून ही जेव्हा आम्ही कमिटी बनवत होतो त्यावेळेस कमिटीमध्ये सिनियर आणि ज्युनियर यांची सांगड घातली आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारी कमिटी असली पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठलाही हेवा दावा नसला पाहिजे. अशा पद्धतीनं आम्ही कमिटीचं निवड केली आणि अशा पद्धतीचे उमेदवार ह्याच्यामध्ये. आता हे उमेदवार निवडून देत असताना काही सिनियर मंडळींचे आशीर्वाद घ्यावे लागतात आणि यावर्षी आवर्जून मला या ठिकाणी सांगावं असं उल्लेख करतो की महिला बारांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये.
कारण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये 487 पैकी कोमलला 396 मत आहेत, अध्यक्षांना 363 मत आहेत आणि सगळे 380 360च्या आसपास आहेत. म्हणजे तुम्हाला मताधिक्य चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे. हे कधी होतं? जेव्हा आपण सगळ्यांना सोबत घेतो, सगळ्या विचारांना सोबत घेतो. याच्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन या ठिकाणी ॲडव्होकेट प्रगती पाटील मॅडम, राधिका पुरोहित मॅडम, डिंबळे मॅडम, कुंटे मॅडम आणि आमची आपा शाणू मॅडम, या सगळ्यांनी आम्हाला सोबत एवढ्या मोठ्या मुलाची साथ दिली आणि त्याच्यामुळं हे जी गणिताची बदल झाला तर. आणि एक छान सांगितलं की बा विरोधक कोणी नसतं. मगाशी उल्लेख केला मंगेश कदम आणि विष्णूचा. खरंच विरोधक असावे तर असे असावे. म्हणजे आमची निवडणूक चालू आहे, आम्ही एकमेकाच्या गळ्यात पडतोय, निकाल लागला आम्ही एकमेकाच्या गळ्यात पडतोय, एकमेकांना अभिनंदन करतोय. ही खरी फॅमिली कोर्टाची ताकद आहे. आणि अशा पद्धतीनं हे सगळं पार पडलं. परत एकदा तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि बार काउन्सिलच्या सदस्याकडून आपल्याला जो आपला एक अर्धवट कार्यक्रम राहिलेला आहे, जी काउन्सिलची आपल्याला एक मोठं कॉन्फरन्स घ्यायची आहे, ती कॉन्फरन्स यावर्षी शिवसाट सर आणि भोसले मॅडम आणि डगे पाटील उमाप सर या सगळ्यांना सोबत घेऊन एक मोठी कॉन्फरन्स, जे सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश या ठिकाणी आलेले असतील, त्या पद्धतीने एक चांगली कॉन्फरन्स घेऊन ज्याचा फायदा आपल्या ज्युनियर ॲडव्होकेट्सला कशा पद्धतीने करता येईल, देता येईल, याचं एक सूचना किंवा विनंती अध्यक्ष मॅडम मी तुम्हाला करतो. आणि परत एकदा सर्व वकील वर्गांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो ना. आम्ही खूप चांगले काम करायला अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आदरणीय ॲडव्होकेट शिरसाट सर यांना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत प्रकट करावे. धन्यवाद मॅडम. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख न्यायाधीश आदरणीय रुक्मे साहेब, सर्व कौटुंबिक न्यायालयाचे सर्व न्यायाधीश आदरणीय खान मॅडम, घुले सर, ठाकूर साहेब, वायर सर, यादव मॅडम, अभंग साहेब, बारच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आदरणीय जंगम मॅडम, मावळत्या अध्यक्षा आदरणीय निकम मॅडम, बारचे मार्गदर्शक गणेश कवडे सर, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या आमच्या सिनियर सहकारी आदरणीय रंजना भोसले मॅडम, कमिटीचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रंजय लांजिले सर आणि आपण सर्व ज्येष्ठ उपस्थित नवनिर्वाचित कमिटी वकील बांधव. आज कौटुंबिक न्यायालयाच्या आपल्या ह्या फॅमिली कोर्ट असोसिएशनच्या नवीन कमिटीच्या पदग्रहण समारंभामध्ये खऱ्या अर्थाने कौटुंबिक न्यायालयामध्ये कौटुंबिक वातावरण पाहायला मिळालं. बार आणि बेंचचा असलेला पर्टिक्युलरली कम्युनिकेशन्स आणि आपल्या ह्या नवीन कमिटीमध्ये सिनियर आणि ज्युनियर्सची आपण घातलेली सांगड ही एक मोठी कौतुकास्पद बाब आहे. कार्यक्रम सुरू झाल्यापासून प्रत्येक वेळेस क्रिकेटचा उल्लेख होतच आहे. आजकाल इलेक्शनमध्ये क्रिकेटचं वाढतं महत्त्व पाहता एखादी टीम काढावी की काय असा विचार माझ्या मनात आलेला आहे. पण सिनियरला कॅप्टन करावं लागतं. अशा पद्धतीने आपल्या नवीन टीमच्या कॅप्टन सिनियर आदरणीय जंगम मॅडम आणि काम करण्याकरता ही सर्व नवीन ज्युनियर टीम. आत्ताच भाषणामध्ये उल्लेख केला, सत्काराच्या वेळेस आमचे मित्र आणि सहकारी संभाजी पांचाळ, अतिशय योग्य पदाकरता सर तुम्ही त्याला उभा केलं, खजिनदार पदाकरता तुम्ही योग्य उभा केलं आणि मोठं जबाबदारीचं काम आहे आणि नक्कीच तो 1000% खूप चांगल्या पद्धतीने ते पार पाडेल हे तुम्हाला मी माझ्या इलेक्शनच्या अनुभवावरून सांगतो. आमचे सहकारी मित्र राहुल जाधव सर आहेत, राहुल पडवळ सर आहेत, बिनविरोध निवडून आलेले मोहन सर आहेत, कोमल देशमुख मॅडम आहेत, सुनिता जंगम मॅडम आहेत.
अध्यक्ष आणि सर्व सदस्य, तेजोमय सर असतील, संकेत असेल, अमृता मॅडम असतील, कविता मॅडम असतील, सुरेखा दाबी मॅडम असतील, आपण सर्वांनी आज जरी पदग्रहण समारंभामध्ये आज सगळ्यांनी आपण पद घेतलेलं असेल तरी हे खूप जबाबदारीचं काम आहे. आणि सर्वांनी जशी अपेक्षा व्यक्त केली की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा आणि आपलं कौटुंबिक न्यायालय आणि सर्व वकील बांधवांना घेऊन ज्युनियर वकिलांकरता काहीतरी आपल्याला करणं गरजेचं आहे. आपण मागच्या कार्यकारिणीत 52 प्रोग्राम घेतले, मेडिकल कॅम्प्स घेतले, विधी कट्ट्याच्या मार्फत लेक्चर्स घेतले. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, कार्यक्रम घेत असताना आपण एखादा कार्यक्रम आपल्याला ॲड करता येईल का नवीन कार्यकारिणीमध्ये, हे थोडं पाहायला पाहिजे. याचं कारण आहे की प्रत्येक प्रोफेशनमध्ये काही जॉब पिंच असतात, काही जॉब सॅटिस्फॅक्शन असतं. प्रत्येक प्रोफेशनच्या काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह अस्पेक्ट्स असतात. तसं ॲडव्होकेसीमध्ये काम करत असताना, ह्या लिगल प्रोफेशनमध्ये काम करत असताना काही जॉब पिंच पण असतात की ज्यावेळेस आपण ॲडव्होकेसीमध्ये काम करत असतो, असं आपल्याकडे शक्यता कुणीही येत नाही की वकील साहेब माझ्या आयुष्यात मी खूप आनंदी आहे, माझं खूप चांगलं चाललेलं आहे, तरी पण येता येता वकील साहेबांना भेटून जावं असं म्हणाला. शक्यतो असं कुणी येत नाही. आपल्याकडे काही ना काही वाद झालेला माणूसच येतो. त्यातले त्यात फॅमिली कोर्टामध्ये जे येणारे असतात ते अतिशय संवेदनशील इश्यू असतात. म्हणजे आपल्याकडे येणारे प्रत्येक वेळेस कोणी म्हणतं वाईफनी फसवलं, कोणी म्हणतं हजबंडनी फसवलं, मुलांची कस्टडी असते आणि हजबंड अँड वाईफचे इतके सगळे ते वाद कंटिन्युअस कौटुंबिक न्यायालयात असतात. प्रत्येकजण आपल्याला येऊन त्याची स्टोरी सांगत असतो. तर ह्या समाजातली सगळी जी निगेटिव्हिटी असते, भावाने फसवलं, बायकोने फसवलं, नवऱ्याने फसवलं, बायकोने फसवलं, हे सगळं येऊन आपल्यालाच ऐकावं लागतं. आणि जर ऐकलं नाही तर ते म्हणतो वकील चांगला नाही. त्यामुळे ते काही असलं तरी ऐकून घ्यायलाच लागतं. त्याचा एक थोडासा परिणामही असा होतो, ॲज वी आर कंटिन्युअसली डिलिंग विथ निगेटिव्ह पार्ट ऑफ लाईफ, सगळे निगेटिव्ह पार्ट आपल्यासमोर येतात, तर काही वर्षांनी मोरल्स आणि व्हॅल्यूजवरचा विश्वास उडायला लागतो. 40-50ला वकील फायली फेकायला लागतो. त्याला जर एखाद्याने येऊन सांगितलं की अरे हे असं असं असतं की हा आपला एकदम विश्वासातला आहे, ह्या व्यवहार करायचा, ही वाईफ आहे, हे मित्र आहे, हे भाऊ आहे, ते सांगतो तू सांगूच नको, माझं कपाट विश्वासातल्या लोकांनीच भरलंय. आणि त्यातली त्यात फॅमिली कोर्टामध्ये सगळे इतके सगळे फॅमिली डिस्प्यूट असतात, तर बऱ्याच वेळेला नवीन ज्युनियर वकिलांचा फॅमिली इन्स्टिट्यूशनवरनं विश्वास उडवण्याचे चान्सेस जास्त असतात. मी कधी कधी बऱ्याच वेळा आमच्या ज्युनियरला म्हणतो की वकिली सुरू केल्यानंतर लग्न होईपर्यंत तरी फॅमिली कोर्टाकडे फिरकू नको, नाहीतर थोडा फॅमिली इन्स्टिट्यूशनवरचा विश्वास उडायला लागतो. हे याचे भांडणं त्याचे भांडणं, आत्ताच लग्न झालं, 15 दिवसापूर्वीच झालं, महिनाभरापूर्वीच झालं, आणि असे सगळे पाहता पाहता त्याला वाटतं आपलं हे आपण उरकून घ्यावं की नाही घ्यावं, ते निगेटिव्ह होत जातं. मध्ये तर कुठेतरी एक बातमी वाचली होती, हजबंड अँड वाईफच्या भांडणात तहानावारे तर होतच राहता कोर्टाच्या आवारात त्यांच्या, तो तर बाजवागाची. एकदा कुठेतरी फायरिंग झाली होती, बातमी पेपरला होती की हजबंड अँड वाईफने दोन्ही पार्टी कोर्टातच आले आणि कोर्टातच कुठेतरी फायरिंग झाली. आता याचा परिणाम काय होतोय की जे नवीन ज्युनियर्स मुलं आहेत यांचा थोडा मोरल्स आणि व्हॅल्यूजवरचा विश्वास उडायला लागला. त्यांना सांगितलं ना की अरे ही फॅमिली इन्स्टिट्यूशन आहे, हजबंड वाईफ आहेत, विश्वासाचं नातं असते, ते जास्त दिवस जर फॅमिली कोर्टात आलं ते म्हणते राहू दे, माझ्याकडे 7-8 जण आहेत असे विश्वासाचे, ते फक्त हाणायचे राहते एकामेकांना. आजपर्यंत हॅपीनेस इंडेक्समध्ये 2 गोष्टी पाहिल्या जायच्या. एक फिजिकल फिटनेस, आपण नेहमी म्हणतो, जसं तुम्ही मेडिकल कॅम्प घेता की एखादा माणूस किती आनंदी आहे,
तर तो किती आनंदी आहे हे पाहताना त्याचं फिजिकली फिटनेस कसं आहे असं पाहिजे आत्तापर्यंत, की हा किती फिजिकली फिट आहे, हेल्थ योग्य आहे का, BP आहे का, शुगर आहे का, काय. पण आता थोडा काळ बदलला आणि एखादा माणूस किती आनंदी आहे हे ठरवण्याकरता फक्त त्याची फिजिकल फिटनेस हे न पाहता त्याचं मानसिक आरोग्य किती व्यवस्थित आहे हेही पाहिलं जातं. तो मेंटली कसा फिट आहे किंवा त्याची वैचारिक ठेवण कशी आहे किंवा त्याचं मानसिक आरोग्य स्थैर्य कसं राहील, त्याची विचारसरणी कन्फर्म कशी राहील, ह्या बाहेरच्या निगेटिव्हिटीचा आपल्यावर काही परिणाम कसा होणार नाही. आपल्याला नवीन ज्युनियर वकिलांकरता काम करत असताना तुमची ही वैचारिक ठेवण, तुमचा प्रोफेशनचा पार्ट आणि तुमची वैयक्तिक लाईफ हे कसे मिक्सअप होता कामा नये किंवा कोर्टात काय घडतं याचे विचार घरी जाऊन तिथं भांडत बसता कामा नये. याच्याकरता आपल्याला मानसिक ठेवण, वैचारिक ठेवण चांगली कशी राहील याकरता जर काही कार्यक्रम घेता आले तर ज्युनियर वकिलांकरता ते नक्कीच फायद्याचे होतील. याचं कारण असेल की प्रत्येक वेळेस ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपला वकिलीच्या व्यवसायातनं खुर्चीवरनं उठतो त्यावेळेस त्यांनी त्याचा कामाचा व्याप, त्याचं काम तिथं खुर्चीवर सोडून जावं. घरी जाताना एक ह्युमन बिईंग म्हणूनच गेला पाहिजे. नाही तर घरी विचार करत असताना हा आपला घरी संसारी माणूस आहे, त्याच्यात सकाळी दिवसभरापासून 5-6 नवरा बायकोच्या केसेस यांनी जर ऐकल्या असतील आणि बायकोने हे केलं, नवऱ्याने हे केलं, ते केलं, हे घरी जाऊन मॅच करायला लागते की हे आपल्या बाबतीत असं होऊ शकतं का. आणि जर तसं व्हायला लागलं तर आणखी फॅमिली लिटिगेशन वाढत जाईल. तर आपल्या बाबतीत होणार नाही हे समजून ज्युनियर वकिलांना सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे याच्याशी रिलेटेड काही आपल्याला कार्यक्रम घेता येतील का हे आपण सर्व कमिटीने पाहिला पाहिजे. याकरता आमचं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सर्व सदस्य आणि काउन्सिलचं सर्वांचं सदैव सहकार्य आपल्याला राहील. आत्ताच सरांनी सांगितलं की कौटुंबिक न्यायालय थोडं वेगळं आहे. कौटुंबिक न्यायालय या कारणाने थोडं वेगळं आहे की इथे येणारे प्रत्येक प्रकरण संवेदनशील असतं आणि आपल्या फॅमिली कोर्ट, पुणे फॅमिली कोर्ट कौटुंबिक न्यायालयाचं एक खऱ्या अर्थाने कौतुक आहे की इथं असलेला प्रत्येक वकील बांधव केस आल्यानंतर हे पाहत नाही की हा माझा क्लायंट आहे, मला जिंकायचं किंवा हा अपोजिटचा आहे, याला जिंकायचं. इथं हे पाहिलं जातं की मी केस जिंकण्यापेक्षा यांचा संसार मोडलेली घडी जोडल कशी हे आपण सर्व पाहता आणि बिघडलेले संसार जोडण्याचं काम आपण इथे करता. त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपल्या या कौटुंबिक न्यायालयाचं खूप खूप कौतुक आहे. कौटुंबिक न्यायालयाचं काम करत असताना बार आणि बेंचमधलं जे कम्युनिकेशन आहे अतिशय छान आहे. मी गेल्या सेकंड कार्यक्रम माझा आहे, इतक्या छान कम्युनिकेशन असताना मी म्हणूनच म्हटलं की कौटुंबिक न्यायालयात खऱ्या अर्थाने हा कौटुंबिक सोहळा आहे. कारण कौटुंबिक न्यायालयात येणारे कौटुंबिक सगळे जरा भांडलेलेच असतात, पण हे बार आणि बेंच एकत्र आहेत ही चांगली गोष्ट आहे. इलेक्शनमध्ये सरांनी, गणेश सरांनी, मॅडमनी जसा उल्लेख केला, इलेक्शन येत जात राहतात. नवनिर्वाचित अध्यक्ष मॅडम आणि गणेश कवडे सर म्हणाले की त्यांनी नाव घेतले 2 ज्येष्ठ विधिज्ञांचे की विरोधक असावा तर असा. ही वृत्ती अशी पाहिजे की इलेक्शन हे फक्त 8-10 दिवसापूर्वी असतं. इलेक्शन तेवढं झालं की आपण सगळे कौटुंब आहोत. कोणत्या इलेक्शनमध्ये कधी कुणी विरोधक किंवा पर्टिक्युलरली कधी कुणी आपला विरोधक कुणी मानू नये. इलेक्शन 10 दिवसापर्यंत असतं. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतो. आमचे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे इलेक्शन झालं, आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इलेक्शन पार पाडलं. आम्ही सगळे सोबत काम करत आहोत. तसं आपणही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे इलेक्शन पार पाडलं आणि मला कौतुक आहे की ह्या खेळीमेळीच्या वातावरणात आपण सर्वांना एकत्र घेऊन हा कार्यक्रम केला आणि आपण तेही कौतुक केलं. हे वातावरण असंच राहून आणखी फॅमिली कोर्टमध्ये दिवसेंदिवस चांगले कार्यक्रम व्हावेत. नवीन ज्युनियर विद्यार्थ्यांकरता जास्तीत जास्त
करिअरच्या अपॉर्च्युनिटीज कशा मिळतील हेही पर्टिक्युलरली आपण पाहिलं पाहिजे. नवीन विद्यार्थ्यांकरता ज्युडिशियल सर्व्हिसेससोबत फॅमिली कोर्ट जजेसची रिक्रुटमेंट पण एक पेंडिंग आहे. त्याकरताही आपल्याला आत्तापासूनच काही करता आलं का, किंवा फॅमिली कोर्ट जजेसची येणाऱ्या काळात रिक्रुटमेंट होईलच होईल, तर त्या रिक्रुटमेंटकरता जे आपल्याकडे इथं पात्र उमेदवार आहेत त्यांना काही मार्गदर्शन करता आलं का, करता येईल त्याच्याविषयी काही कार्यक्रम घेता आले तर आपण घ्यावेत. मी तर नक्कीच सदैव उपस्थित आहे, पण मार्गदर्शन करण्याकरता आदरणीय खान मॅडम आहेत, घुले सर मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित आहेत. यांचंही आपल्याला काही सहकार्य लाभलं तेही आपण पाहून कसे नवीन नवीन सर्वांना अपॉर्च्युनिटी उपलब्ध करून देता येतील हेही आपण पाहायला पाहिजे. पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण मला बोलवलं त्याबद्दल आपल्या बारचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, नवनिर्वाचित सर्व निवडून आलेले अधिकारी पदाधिकारी, आमचे मित्र संभाजी पांचाळ सर, जाधव सर, राहुल पायगुडे सर, या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो आणि तुमच्या या कार्यकारिणीला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुमच्या या कामामध्ये या वर्षभराच्या काळात बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा हे तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहील. कोणत्याही कामामध्ये अगदी नॅशनल कॉन्फरन्सपासून काही घ्यायचं असेल तर आम्ही तुमच्यासोबत असू, एक पाऊल तुमच्या पुढे असू, पण तुम्हाला तक्रार येऊ देणार नाहीत किंवा आमचा कार्यक्रम होताना बार काउन्सिलचा मेंबर आला नाही असं होणार नाही याची ग्वाही मी इथं बार काउन्सिलच्या वतीने आपल्याला देतो. आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आदरणीय ॲडव्होकेट रंजना भोसले मॅडम यांना विनंती करेल की यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. आज आवाज जरा खराब आहे. आज या फॅमिली कोर्टाच्या निर्वाचित सर्व कमिटीच्या पदग्रहण समारंभासाठी आपण बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या 2 सदस्यांना बोलावलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मला आनंदही वाटतो, अभिमानही वाटतो. कारण बार याची जी स्थापना कौटुंबिक न्यायालयाची 1989 साली झाली त्यावेळी पहिल्या दिवसाची मी साक्षीदार आहे आणि तेव्हापासून मी या फॅमिली कोर्टाशी निगडीत आहे. त्यामुळं तुमच्यातलीच मी एक आहे. तुमच्यात काम करता करताच मी बार काउन्सिलपर्यंत पोचली आहे. आपण सर्वजण खेळीमेळीच्या वातावरणात निवडून आलात. निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपले लांजिले सरांनी काम केलं. त्यांच्यावर अनेक सदस्यांचा सन्मान आपण केलात. त्यामुळे निश्चितपणे ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेली दिसते. मगाचपासून 2 विरोधकांची नावं इथं घेतली गेली. मला माहीत नाहीत कोण, पण इथं बसलेत ते असं दिसतंय. खरंच आहे, मी अनेक इलेक्शन्स बघितल्यात. राजकीय जीवनातल्या बघितल्यात, वकिली क्षेत्रातल्या बघितल्यात. राजकीय जीवनातल्या मी स्वतः 5 इलेक्शन कॉन्टेस्ट केल्यात. त्यात 2 इलेक्शन हारले, 3 इलेक्शनमध्ये निवडून आले. पण 5 वेळा काम करण्याची मला संधी मिळाली. कारण 2 वेळा मला कॉप्ट म्हणून मेंबर म्हणून तिथं घेतलं. शेवटचं उदाहरण सांगते. त्यातलं निवडणुकीचं खेळीमेळीच्या वातावरणात इलेक्शन का झाली पाहिजे आणि पुढे कसं राहिलं पाहिजे. आत्ता शेवटची इलेक्शन झाली नगराध्यक्षपदाची. आमच्या तळेगाव दाभाडे नगरपालिकेची इलेक्शन नेहमीच गाजलेली असते आणि त्यात आमचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी सगळेच बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे असा चंग बांधला. पण मी लोकशाहीवर विश्वास ठेवते आणि म्हणून मी म्हटलं लोकशाही जिवंत ठेवायची तर बिनविरोध इलेक्शन होता कामा नये. इलेक्शन झाली पाहिजे. कोणाला काय मत, कोणाला निवडून द्यायचं, आपला प्रतिनिधी ती कोण पाठवायचं हे लोकांच्या हातात असतं. ते मतदानाचं जे पवित्र कार्य आहे त्याला कोणी रोखू शकत नाही. आणि केवळ लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून मी यावर्षी, मला माहीत होतं की मी निवडून येणार नाही, कारण समोर असणारा किती बलाढ्य पैशानी होता हे मला माहीत होतं. आमदार आमचे काय करू शकतात माहीत होतं. पण मी आव्हान दिलं आणि मी इलेक्शनला उभी राहिले. मी खरं तर बार काउन्सिलची तयारी करत होते. गेले 2-3 वर्ष माझी ती तयारी चालली होती.
परंतु अचानक मी तो निर्णय घेतला. आणि उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते की खेळीमेळीच्या वातावरणात कशी झाली पाहिजे. तर मला माहिती आहे राजकीय हे असलं की रॅलीज निघतात. 2 रॅलीज निघाल्या, 2 वेगवेगळ्या दिवशी निघाल्या. एक रॅली होती आणि त्यात जवळजवळ 200-250 माझ्याबरोबर वाहनांचा ताफा होता. जो समोरचा उमेदवार जो आत्ता निवडून आलेला आहे त्यांचा 100-150 गाड्यांचा ताफा होता. आमच्या इथं मोठं मंदिर आहे, ग्रामदैवत आहे, त्याच्या समोरचं असणारं पटांगण थोडंसं बऱ्यापैकी तिथं जागा आहे. 2 पोलीस बंदोबस्ताला होते आणि इलेक्शनचे जे मिरवणूक दोन्ही रॅलीज समोर आल्या, पोलीस घाबरले. आता काहीतरी राडा होणार. तर तुम्हाला सांगते की त्यावेळेस ते पोलीस इतके घाबरले, आता काय करायचे. म्हटलं घाबरू नका. मी गाडीतून खाली उतरले, समोरचा उमेदवार पण गाडीतून खाली उतरला आणि त्याच्या सगळे घरादारातले जे 5-6 मोठी मंडळी होती ती सगळे माझे पाया पडले. ते पोलीस अवाक झाले. ते म्हटले आदर जो असावा, इलेक्शनमध्ये एकमेकांच्या विरुद्ध असले तरी माझ्या पाया पडले, मलाच ते बरं वाटलं नाही, कारण त्यातले काही माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. तर तो प्रसंग झाला. दुसऱ्या रॅलीच्या वेळेस तेच झालं. ते पोलीस म्हटले अरे तुमच्या इथं विरोधातांना एकमेकांशी भांडण करत नाहीत, एकमेकांच्या पाया पडतात. कारण दोघंही माझ्या पाया पडले, कारण वयाने दोन्ही लहान होते. माझं काम त्यांना माहीत होतं आणि त्यामुळे त्या कामाचा आदर असतो. आणि म्हणून जर एखादं काम करत असेल तर त्याचा निश्चितपणे आदर केला पाहिजे. विरोधकही पाहिजेत, कारण त्यामुळेच लोकशाही आपली जिवंत राहते. आपल्या लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत त्यात न्यायपालिका हा महत्त्वाचा स्तंभ आहे. आणि म्हणून न्याय इथं ही जी इमारत आहे ही फक्त कोर्ट नाही, इथं आपल्या समान हक्क जे असतो, आपला जो अधिकार असतो, तो अधिकार मिळवण्यासाठी प्रत्येक नागरिक येत असतो आणि त्याच्यासाठी तो न्याय आणि हक्क मिळवून देण्याचं महत्त्वाचं काम हे आपली वकील मंडळी करत असतात. म्हणून न्यायपालिकेतला एक महत्त्वाचा घटक जसे न्यायाधीश असतात त्याचप्रमाणे आपले वकील बांधव भगिनी ह्या देखील तेवढ्यात महत्त्वाच्या असतात. फॅमिली कोर्टात मी बघितलं पूर्वी ज्यावेळेस 7 मला वाटतं सुरुवातीला कोर्ट्स होते, आता 9 कोर्ट्स झालेले. पूर्वी 7 होते, मग 5 होते, मग 7 झाले, दुसऱ्या मजल्यावर 2 गेले. आणि त्या छोट्याशा जागेत असणारं कौटुंबिक न्यायालय मग ह्या इमारतीत आलं. इथं देखील कमिटीवरून सुरुवातीला वाद झाला, कारण जवळ डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या आम्ही आलो, त्यामुळं स्वतंत्र अस्तित्व या फॅमिली कोर्टाच्या संघटनेचं असावं की नाही ह्यावरून पण वाद झाले. परंतु कटाक्षाने सगळ्यांनी ते नियम पाळले आणि आमचा जे आहे अधिकार आहे आम्हाला पाहिजे असं म्हणून इथं नवीन संघटना जी जुनीच तिकडची होती तीच संघटना इथं काम करायला लागली. आणि शेवटचे आत्ता निकम मॅडमनी जे काम केलं 53 मला असं वाटतं त्यांनी सांगितले 52 कार्यक्रम घेतले. 39 कार्यक्रम पहिल्या कमिटीने घेतले, नंतर 52 घेतलेत. मॅडमनी सांगितलं 363 दिवस आता ते निश्चितपणे 63 कार्यक्रम त्या येतील, त्यात वाढ करतील असा विश्वास वाटतो. कारण त्यांनी ज्या पद्धतीने बोलल्यात त्या पद्धतीने त्या निश्चितपणे त्यांच्या कामाची आखणी केली असेल. कारण 4 वर्ष त्यांनी अध्यक्षपद नाकारलं होतं, पण 4 वर्षात कामाची यादी त्यांच्या डोक्यात असेल आणि त्याच्यामुळं निश्चितपणे 63 कामं ते करतील. आणि आपल्या वकिली व्यवसायात सगळे बरेचसे इथं ज्युनियर्स लोक आहेत, सिनियर लोकांना मी काय सांगू शकत आहे. माझे अमृतकर सर आहेत, त्यांच्याकडून आम्ही शिकलेलो आहे कॉलेजला, आम्ही लेक्चर्स त्यांच्याकडून ऐकलेले आहेत. इथं आमची राणी कांबळे बसलेले आहेत, सिनियर मंडळी आहेत. इथे आमचे सर बसलेत मागे मागे. तर त्यांचाही सिनियर लोकांचा वाटा ह्या कौटुंबिक न्यायालयाच्या जडणघडणीत मोठा आहे असं मला वाटतं. कारण मी इथं पहिल्या दिवसापासून आहे आपल्याला सांगितलं. ज्यावेळेस आम्ही वकिली सुरू केली मी वडगाववरून यायची. माझ्या इथं प्रभा देशपांडे म्हणून मॅडम होत्या, त्या माझ्या सिनियर होत्या आणि 4-5 हातावर म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकी वकील मंडळी यायची. काही जी प्रस्थापित वकील मंडळी जी डिस्ट्रिक्ट कोर्टाची होती ते फॅमिली कोर्टात काम करणारे जाणाऱ्या वकिलांकडे थोडे तुच्छतेने बघायचे, फार निग्लेक्ट करायचे, असं मी स्वतः बघितलेलं आहे. परंतु आता ज्या पद्धतीने काम झालं की सिनियर 30 मंडळी इथं मला काम करताना तेव्हा दिसतात. तेव्हा या कौटुंबिक न्यायालयाच्या कामाचं महत्त्व ज्या ज्या वकिलांनी इथं वाढवलं त्यांना मी आज जाहीरपणे धन्यवाद देईल की ही सगळी मंडळी इकडं जी वाढलीत कौटुंबिक न्यायालयाचं एक मॉडेल म्हणून, भिंती म्हणजे इमारतीचं नव्हे पण कामाचं देखील मॉडेल. कारण काय होतं की आम्ही ज्यावेळी तालुका प्लेसला काम करते किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टात काम करते, अनेक ठिकाणी मी राज्यभरातून आपण बघितले की सगळ्यांनी मला मतदान केलं, कारण मी राज्यभर फिरून आलेली आहे. राज्यातल्या प्रत्येक कोर्टात मी
प्रत्येकजणी नसेल तर मला असं वाटतं 30-35% कोर्टात तरी मी काम करून आले. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचं वातावरण मी बघत आले. परंतु आता ही इमारत झाल्यापासून आपल्याला एक संधी चांगली मिळाली. कार्यक्रम ह्यासाठी घेऊ शकतात ही बसण्याची चांगली व्यवस्था केली. आणि आपण कौटुंबिक न्यायालय म्हणून बेंच आणि बार यांच्यातले जे संबंध चांगले ठेवलेत. कारण इतर ठिकाणी बघते वकिलांच्या कार्यक्रमाला जजेस फारसे येत नाहीत. आले तर 2 ते 2.5चा वेळ किंवा 2.5 ते 3चा वेळ एवढाच वेळ दिला जातो. मग सगळ्यांना पळायचं असतं. पण आपण सगळी मंडळी इथे येतात त्यामुळे आपल्यालाही धन्यवाद देईल की सर्व आदरणीय फॅमिली कोर्टाचे जजेस ज्या ठाकूर मॅडम आहेत, यादव साहेब आहेत, खान मॅडम आहेत, अभंग सर आहेत, दुले सर आहेत आणि वायाळ सर आहेत. यांच्याबरोबर आदरणीय अध्यक्ष म्हणून आजचे आपले रुक्मे साहेब इथं आहेत. माझे सहकारी गणेश शिरसाट आहेत आणि नवनिर्वाचित अध्यक्षा जंगम मॅडमला बरेच वर्ष ओळखते आणि कल्पना तर माझी मैत्रीण आहे. त्याच्याच नंतर शिरसाट ते मला आई म्हणतात. तर असं हे आमचं नातं दोघांचं आहे. ती बहीण आहे, हे माझे मुलगा आहे. आणि ह्या अशा नातेसंबंधातून मला असं मला वाटलं बोलावलं. परंतु इथं आल्यानंतर कळालं की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे जबाबदारी ती जी आहे ती देण्यास आणि बोलायला हरकत नाही. जेव्हा आपल्याला कुठेतरी अध्यक्ष म्हणून किंवा प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं जातं तेव्हा निश्चितपणे काहीतरी जबाबदारी दिली जाते याची मला जाणीव अनेक वर्षांपासून आहे. आणि म्हणून आपण जे एक काम सांगितलं आहे की राष्ट्रीय परिषद किंवा नॅशनल कॉन्फरन्स आपल्याला घ्यायची आहे. ती नॅशनल कॉन्फरन्स घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल, जसं गणेशजी शिरसाट यांनी सांगितलं, गेले महिनाभर आम्ही एकत्रात काम करतो आहे. निर्णय झाल्यानंतर आमची कमिटी अजून खरं तर स्थापन झालेली नाही. परंतु तरी देखील आमच्या मला वाटतं 3 तरी मिटिंग्स झाल्या. आता 4थी मिटिंग ठाण्याला आहे. आणि त्याच्यातून जे एकत्रात काम करण्याची वृत्ती दिसते तर त्यातून निश्चितपणे आम्ही एकमुखाने आणि एकमताने, कारण एकूण कमिटीच्या 1/3 कमिटी ही आपली पुण्याची आहे. आणि पुण्याच्या वकिलांसाठी, राज्यातल्या वकिलांसाठी तर काम करायचंच आहे. परंतु पुण्याच्या वकिलांसाठी जास्तीत जास्त काम करणं हे आमच्या सर्व मेंबर्सचं, हे पुण्यातून जेवढे 8 मेंबर्स आपले निवडून गेलेत त्या सगळ्यांचं हे काम आहे की आपल्या लोकांना सगळ्यांना मदत करणं. आजचा काळ हा झपाट्याने बदलतो आहे. आपल्याकडे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, त्याच्यानंतर डिजिटल पुरावे, सायबर गुन्हे आणि पर्यावरणात बाबतचे कायदे असतील, इंडस्ट्रीबाबतचे कायदे असतील, अनेक कायदे निर्माण होतात आणि तशा वेगवेगळ्या आपल्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळं आपल्या फॅमिली कोर्टाचे जे ज्युनियर्स असतील त्यांनी या संधीचा फायदा जर घ्यायचा असेल तर कायद्याचं ज्ञान जास्तीत जास्त वाढवलं पाहिजे अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करील. की ती सगळी तंत्रज्ञानाशी जर मैत्री केली, कारण बऱ्याचशा मला वाटतं सगळ्या जजेससमोर आणि आपल्या वकिलांसमोर एक मोठं आव्हान आहे की तंत्रज्ञानापासून निर्माण होणारा जो पुरावा आहे तो कसा मांडायचा आणि कसा तो आत्मसात करायचा आणि कसा वापरायचा, ह्याच्यासाठी थोडीशी आपल्याला मला वाटतं ट्रेनिंग द्यावं लागेल. त्यामुळे माननीय अध्यक्षांना मी अशी विनंती करेन त्या दृष्टीने जेव्हा प्रोग्राम घ्याल त्यावेळेस हे पुरावे जे आहेत ते पुरावे आपल्याला कसे गोळा करता येईल किंवा मांडता येतील किंवा वापरता येतील यासाठी आपल्या ज्युनियर वकील असतील किंवा इतरही वकील असतील त्यांना जास्तीत जास्त आपण महत्त्व दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे ही जी वकील संघटना म्हणून आपली कार्यरत असते, 1 वर्षाचा काळ आपण सांगितला, मला असं वाटतं 2-3 वर्षाचा असावा. म्हणजे काय होईल की 1 वर्षभर, आता त्यांनी सांगितलं 363 दिवस मिळतात. त्यामुळं कमीत कमी 1 वर्षाऐवजी आपण, मला असं वाटतं विनंती करेल की कमीत कमी 2 वर्षाचा करावा. की असं आमच्या नगरपालिकेत झालं होतं आणि 5 वर्षाच्या काळामध्ये 5 नगराध्यक्ष व्हायचे. तर मी म्हटलं 1 वर्ष तर समजून घेण्यातच जातो, म्हणजे यांना पण 6 महिने 2-3 महिने तरी समजून घेण्यात जातील आणि मग पुढे वेळ कमी मिळतो. त्यामुळं कमीत कमी 2 वर्षाची ही संघटना असावी असं मला वाटतं. आणि ही संघटना केवळ निवडणूक लढवण्यापुरती किंवा औपचारिक कार्यक्रम घेण्यापुरती ही मर्यादित नसतं. आपल्या सदस्यांचं जे व्यावसायिक प्रगती आहे किंवा तरुण वकिलांचे मार्गदर्शन असेल, कायदेशीर कार्यशाळा असेल, संविधानाची जनजागृती असेल, असे जे कार्यक्रम आहे अशी ही पुढाकार घेणारी अशी आपली ही संघटना जी निर्माण झालेली आहे त्याचं सातत्य माननीय नवनिर्वाचित अध्यक्षांनी त्यांची कमिटी ही करेल असं मला वाटतं. आजकाल शॉर्टकटचं युग निर्माण झाले. आपले बरेचसे जे तरुण वकील आहेत, म्हणजे मी बघितलं की माझे सर गेल्या वर्षी ते वारले, त्यांनी जवळजवळ 50 वर्ष वकिली केली आणि 38 वर्ष मी ज्युनियरशिप केली. एवढा वर्ष ज्युनियर कोणी राहत नाही, परंतु 38 वर्ष मी ज्युनियरशिप केली.
शेवटच्या दिवसाचं पेमेंटसुद्धा मी त्यांच्या हातात दिलेलं होतं आणि ते महिन्यानी हिशोब करायचे, एका पिशवीत ठेवायचे आणि नंतर मलाच मोजायला द्यायचे, ज्युनियरला पैसे मोजायला द्यायचे आणि त्यातून मग ते आमचा हिशोब व्हायचा. आणि मग तो जो विश्वास होता, हा ज्युनियर आणि सिनियरमधला विश्वास हा मी बघितला. त्यांनी सकाळी मी 6:50च्या लोकल ट्रेननी जायची देवरोडहून तळेगावहून देवरोडला आणि त्या 7:05 मी जेव्हा जायची त्यावेळेस ऑफिस उघडलेलं असायचं, बाई काम करून गेलेली असायची आणि सर ब्रीफ घेऊन वाचत असलेली मी बघायची आणि रात्री 10 वाजता ते परत जायचे. मी 10:20च्या गाडीने घरी परत जायची. तर असा हा जो काळ होता, म्हणजे सकाळी 6:50 ते रात्री 10:20, 5 मिनिट जर उशीर झाला तर आई म्हणजे 10:20चे 10:25 का झाले, हा घरचा एक कटाक्ष असायचा. त्या वातावरणात राहिल्यामुळं मला 12 तासापेक्षा काम करण्याची, म्हणजे मी आपल्या सगळ्यांना आनंदाने सांगते 18 तास मी आजही काम करते. मी सकाळी 7ला घर सोडलं की रात्री 12 वाजताच घरी येते. आता वडगावला देवरोडचं ऑफिस बंद केलं, वडगावला बरेच लोक म्हणतात हायवेवरून येते. म्हटलं देवरोड ते 15 किलोमीटरचं अंतर टू व्हीलरवर पार केलं, रात्रीची 10, 10:30, 11 आणि आत्ता तर काय वडगाव ते 5 किलोमीटरचं अंतर आहे. ते म्हणजे जरा वय बघत जा, परंतु जी सवय आपल्या शरीराला लागते किंवा मनाला लागते किंवा बुद्धीला लागते ती कायम ठेवायची असेल तर ज्युनियर्स लोकांनी हा शॉर्टकट जो पकडला आहे की AI मार्फत आपल्याला ड्राफ्ट्स मिळतात, त्याच्याप्रमाणे रिप्लाय मिळतो आणि तोच आपण करायचा. परंतु आपण वाचलं नाही, मागचे जर रुलिंग्स आपण जर वाचले नाहीत, कारण त्यावेळेस तो एक रुलिंग आपल्याला मिळतं ज्यावेळेस आपण AI वरून बघतो. परंतु पूर्वीच्या काळी बघा वकिलांच्या ऑफिसेस पुस्तकांनी भरलेली असायची. आता वकिलांच्या ऑफिसमध्ये फार पुस्तकं दिसत नाही, पण ते पुस्तक काढून वाचण्याचा जो फील होता तो फील आता निघून चालला आहे. त्यामुळे जुनी पुस्तकं आजही कमी किमतीला मिळतात, ती काही निरुपयोगी नसतात, कधी ना कधी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे वाचनाची जी संस्कृती आहे ती वाचनाची संस्कृती वाढवली पाहिजे, एवढं मी आजच्या दिवशी आपल्याला सांगेन. आणि पुन्हा एकदा जुन्या कमिटीचं अभिनंदन करेन. त्यांनी जो वारसा दिला ती नवी कमिटी पुढे नेईल असा विश्वास व्यक्त करते, शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद मॅम. माननीय न्यायाधीश रुक्मे साहेब यांना विनंती करेल की त्यांनी आपले मनोगत व्यक्त. दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनतर्फे आयोजित नवीन कमिटीचा पदग्रहण सोहळ्याला उपस्थित आजच आणि आत्ताच अध्यक्ष म्हणून ज्यांनी सूत्र घेतले त्या सुनीता जंगम मॅडम, माजी अध्यक्षा निकम मॅडम आणि अशा पदग्रहण कार्यक्रमामध्ये कार्यशाळा घेऊन सर्वच तरुण वकिलांना ज्युनियर सिनियरशिप काय असती, आज तब्येत खराब असून सुद्धा लोकशाहीला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित भोसले मॅडम आणि ज्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षक भरलेला आहेत असे शिरसाट सर आणि मुख्य म्हणजे हे सगळे करता करविता मी त्यांना परवा नाव ठेवलेलं आहे गणेश कवडे साहेबांना बेरजेचं राजकारण करणारे शरद पवार म्हणून. आणि ज्यांना राजकारणात उत्सुकता आहे त्यांनी 4 ते 5 महिने तयारी नाही करत, ते पुढच्या वर्षीची तयारी आत्ता सुरू केली आहे. मी तुम्हाला जाणीव करून देतो फक्त, त्यांनी सांगितलं त्यांना. सर्वप्रथम नवीन सर्व कमिटीचे खूप खूप त्यांना माझ्यातर्फे धन्यवाद. जरी कवडे साहेबांनी सांगितलं 4-5 महिने तयारी करतो, मी तुमच्याच भागातला असल्यामुळं जंगम मॅडमनी 2 वर्षापूर्वी एका कार्यक्रमामध्ये सखी कविता वाचली होती आणि त्यावेळी मी त्यांना अमेंडमेंट करायला सांगितली होती की सखी खास हो तुम. तर प्रत्येक व्यक्तीचे म्हणजे जे काही गुण असतात त्याला फक्त संयम लागतो आणि बदल हा कायम असतो. खरं तर आज मी इथं कुटुंब प्रमुख म्हणून उभा आहे हे मला जाणीव आहे. सगळ्यात आनंद कुटुंब प्रमुखाला त्यावेळी होतो ज्यावेळी सदस्य भांडतात पण एकता होऊन परत विजय साजरा करतात. राजकारण्यांनी भल्याभल्याची काय वाट लावली आणि भल्याभल्यांनी खूप चांगलं केलं आहे. राजकारणाचे दोन्ही परिणाम आहेत. जसं विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे तसं राजकारण हे सुद्धा दुधारी शस्त्र आहे. खरं तर इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, पॉलिटिक्स इज द डेव्हिल्स प्लेग्राउंड अँड द फर्स्ट टॉईज दे थ्रो इज द ट्रूथ.
पण हे आपल्या कुटुंबाने दाखवून दिलेलं आहे की हा कौटुंबिक सोहळा होता, विचारांचा कौटुंबिक सोहळा होता आणि तो संपून आता आपण आपल्या कामाला पुढं जाणार आहेत. खरं तर आज आपण इथं जेवढे बसलो आहेत, खरं जग ह्याच्या बाहेर आहे. आपल्याकडं सरासरी 1800 ते 2000 दररोज लोक आशेनी अपेक्षेनी येतात. त्यांना न्याय हवा असतो. हा फक्त आपल्या ह्या इतक्या मोठ्या इमारतीचा आणि ह्या संपूर्ण कायद्याचा जो अर्थ आहे की सर्वच सुखी होण्यासाठी एक अशी न्याय यंत्रणा उभा केली की जेणेकरून प्रत्येकाला त्याचा हक्क मिळेल आणि समाजात शांतता प्रस्थापित होईल. हा एवढा साधा त्याच्यामध्ये उद्देश असतो, होता आणि राहील, पण याच्या पुढेही राहील. आज पदग्रहण केल्याच मॅडमनी त्यांची पुढची कार्यकारिणी काय काय करणार आहे, नक्कीच उत्साह खूप आहे. कारण अनुभवी आणि नवीन अशी परत त्यांनी जुळणी केलेली आहे. प्रमोशन झालेल्या देशमुख मॅडम इथं आहेत. खजिनदार पण त्यांचंही प्रमोशन झालेलं आहे आणि सचिव त्यांचंही प्रमोशन झालेलं आहे. सगळ्या ह्याच्या गोष्टीचे आता जे पुढचं कार्यकारिणी करायचे आहे. मी नेहमी म्हणतो की कुठल्याही असोसिएशनमध्ये सचिव ही व्यक्ती जी असती ती सचिवाची कार्यप्रणाली म्हणून BComला विषय आहे, तर सगळं सेक्रेटरी प्रॅक्टिसेस, तर हा त्याच्यातला. आपण नक्कीच काम चांगलं कराल. राहिला प्रश्न आमचा, आम्ही मॅडमनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला आमचा कधीही विरोध नसतो. विरोध कायद्याचा फक्त चुकीच्या गोष्टींना असतो, याच्यातच सगळं आलं. चांगल्या गोष्टीला उलट प्रोत्साहन असतं. मुख्य म्हणजे कोणीही चांगलं करावं, त्याचं काही कॉपीराईट फक्त आमच्याकडे नाही की तो आम्हीच करावा. हां, एकच मागणी करेन की कुठल्याही राजकारणात न्यायाधीशाला इंटरेस्ट नसतो. राजकारण याचा अर्थ आपण सगळ्याच गोष्टी खूप संकुचित केल्या. योगायोगाने आपल्याला, मलाही आत्ता आठवलं, मॅडमनी 39 वर्ष ज्युनियरशिप केली म्हणल्यामुळं खरं तर मी इथं बसल्यानंतर मला कोर्टातला पहिला दिवस वाटत होता. त्याचं कारण आहे, मी आज न्यायिक सेवेचे 25 वर्ष आज पूर्ण केली आणि 25 वर्षानंतर इथं उभा राहिलो ते राजकारणाला बारच्या घाबरून. एक कारण होतं, ज्युडिशियरी जॉईन केली. मी पडलो त्या ह्याच्यामध्ये, हो पाडलं मला, ते कारण आहे. आता योगायोग बघा, माझे पहिले सिनियर जे आहेत, ज्यांची माझ्या सनदवर सही आहे, ते माझे गुरु थोरात साहेब. माझं पूर्ण ज्युनियरशिप फक्त बार काउन्सिलच्या ऑफिसमध्ये झालेलं आहे. मी पहिली क्रॉस दाखवायला ते म्हणले इथं हायकोर्टात काही नाही आहे. ही टूक मी टू द बार काउन्सिल ऑफिस वेअर क्वासी ज्युडिशियल प्रोसिडिंग अगेन्स्ट डिसिप्लिनरी ॲक्शन वॉज आणि एव्हिडन्स रेकॉर्डिंग वॉज गोईंग ऑन. अँड देन आय रिमेंबर की कुठूनही पळालं तर आपण तिथंच सापडतो. म्हणजे ज्या गोष्टीला आपण दूर पळायलाच गेलो, पण परत त्याच वातावरणात आलो. पण नंतर कळलं हा बदल होत राहतो. तुम्ही पळून उपयोग नाही आहे, तर जी वेळ जशी येईल त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे आणि त्याच्यातनं चांगलं घेतलं पाहिजे. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं, कार्यशाळा मी मुद्दाम वापरला शब्द, 39 वर्ष ज्युनियरशिप करून जर त्या सिनियर मानत नसतील तर 2-4 वर्षाच्यानी किंवा माझे 25 झाले तरी मी सिनियर काही मानणार नाही. त्याचं सिम्पल आहे, आपण सगळे विद्यार्थी आहे, विद्यार्थी राहू आणि सगळ्यात आनंदी तो क्षण असेल जो विद्यार्थी म्हणून आपला देह सोडेल. मला येतंय म्हणलं की विकास खुंटतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, आपल्याकडं माझ्या गुरुनी सांगितलं होतं की क्रॉसचं काही टेन्शन घ्यायचं नसतं, फक्त फालतू प्रश्न विचारायचा नाही. त्यांनी सांगितलं विचारलं तरी चालेल. तसं आज असं आहे, ज्या तरुण वकिलाच्या चिंतेने आज आपलं असोसिएशन पुढच्या गोष्टी तयारी करत आहे. एक निश्चित आहे, सरांनी सांगितलं की मी म्हणते की पहिलं लग्न करा. माझं तसंच झालं. ते म्हणले वकिली चालेल नाही, पहिलं लग्न करा. खरं आहे ते. आता ह्या भीती असं आहे, ते काही चिंता नाही. म्हणजे 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
काय नाही करायचं हे जर शिकलं तर मग विषय संपला. मग तुम्ही कुठेही काम करा, सिव्हिल, क्रिमिनल. मग आता त्याचा अर्थ असा नाही आहे की फॅमिली कोर्ट आल्यामुळं आपल्याला, खरं तर ही सगळ्यात चांगलं क्षेत्र आहे जर तुम्हाला सर्वोत्कृष्ट माणूस म्हणून घडायचं असेल तर. आपल्याला इतर ठिकाणी व्यावसायिक मूल्याने थोडा पैसा जास्त मिळेल, कदाचित प्रसिद्धी मिळेली, पण कायमस्वरूपी समाधान आणि लोकांचे जर खरंच तुम्हाला शुभेच्छा मिळणार असतील लाईफ लॉंग, कुणाच्याही आयुष्यामध्ये एक थोडाही टर्न आपण करू शकलो तर ती सुद्धा मोठं समाधान आपलं ह्या कौटुंबिक न्यायालयामध्ये काम करताना आपल्याला मिळत असतं. आपण ते घेतच असतो. खरं तर खूप उशीर झाला आहे. कुटुंब प्रमुख म्हणून मी 2 गोष्टीची माफी मागतो. एक पहिलं असं आहे की लिफ्ट बंद होती, ती उद्या चालू होईल. नैसर्गिक आपत्ती होती, ते आपल्या ह्याच्यामध्ये नाही आहे. दुसरी गोष्ट, खूप उशीर झाला कार्यक्रमाला, तरीही आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात आणि ह्या पुढच्या आपल्या सर्व असोसिएशनसाठी आपण सगळे एकजूट आहात हे दाखवलं. आमच्या वतीने आपल्याला पूर्ण सहकार्याचे आश्वासन देऊन नवीन कमिटीला मी परत शुभेच्छा देतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. खरं तर माफी आम्हाला मागायला हवी, कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे. पुढील आभार प्रदर्शनसाठी ॲडव्होकेट संभाजी पांचा नवीन खजिनदार यांना विनंती करेल की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नवनिर्वाचित कमिटीच्या पदग्रहण समारंभानिमित्त आत्ताच आपल्या कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश रुक्मे साहेबांनी आपले विचार व्यक्त केले. या विचारपीठावर उपस्थित असलेले माझे गुरु आणि ज्यांनी मला घडवलं किंवा जे मला घडवत आहेत ते आदरणीय शिरसाट सर, त्यानंतर भोसले मॅडम. फॅमिली कोर्टाची इलेक्शन झाली. मी कधी TN शेषन साहेबांचं नाव ऐकलं असेल, तुम्ही इलेक्शन ऑफिसर कसा असावा, तर आमच्या फॅमिली कोर्टाची TN शेषन म्हणायला हरकत नाही. असे प्रणय लांजिले सर, ज्यावेळेस मी मध्ये गेटच्या यायचो, तू बाहेर जा पटकन, कोणी थांबायचं नाही इथे. अशा खेळीमेळीच्या वातावरणात ज्यांनी निवडणूक पार पाडली असे लंजिले सर, त्यासोबत राऊत सर आणि गुजर मॅडम. आता या ठिकाणी सर्व न्यायाधीश उपस्थित आहेत. आता न्यायाधीश या ठिकाणी न्यायाधीश म्हणून जरी उपस्थित असले, ते आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत. ते प्रत्येक कार्यक्रमात, ज्या दिवशी मी मागच्या वर्षी कमिटीमध्ये सदस्य होतो त्या दिवसापासून मी आजपर्यंत बघतो नवीन कमिटीमध्ये येतोय, सर्व न्यायाधीश स्टार्ट टू एंड आपल्या कार्यक्रमात उपस्थित असतात. सर्व कामं आहेत हे सर आपल्याला परिचित असतं. आज आपल्यामध्ये ठाकूर मॅडम आहेत, अभंग साहेब आहेत, वायाळ साहेब आहेत, कान साहेब आहेत, यादव साहेब आहेत, गुले साहेब आहेत. आपण सर्वजण उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि ऋणही व्यक्त करतो. या ठिकाणी नवनिर्वाचित अध्यक्ष जंगम मॅडम या आता आमच्या कमिटीच्या लीड म्हणजे कॅप्टन आहेत. आता क्रिकेटची बरीच उदाहरणं झाली. मी 2 मिनटं घेतो क्रिकेटच्या उदाहरणामुळं, की आत्ता सर्व बॅट्समननी T20 जी मॅच असती त्या मॅचप्रमाणे सर्वांनी रन काढलेत. 30 ते 40 बॉल शिल्लक राहिलेत आणि 1 रन काढायचं, त्यावेळेस मला उभं केलं आहे, तर मी ते रन काढायचा प्रयत्न करतो. आदरणीय निकम मॅडम यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या कमिटीमध्ये अध्यक्ष कमी, सर्वांच्या आई जास्त होत्या. निकम मॅडम बोलताना हळव्या झाल्या. निकम मॅडम, आम्ही शब्द देतो, तुम्ही आज माझी होत आहे असं तुम्ही म्हणलं, तुम्ही कधीही माझी होणार नाहीत. तुम्ही सदैव आमचे अध्यक्ष होतात, आहात आणि राहील. मी तुमचेही मनापासून आभार मानतो. तर कवडे सरांचं नाव घ्यायचं झालं तर आत्ता साहेबांनी सांगितलं शरद पवार, मॅडमनी सांगितलं धुरंधर. आता ते KGF पिक्चर किती जणांनी बघितला माहिती नाही मला, पण ते KGF पिक्चरमधलं यश सारखे असे कवडे सर आमच्या सदैव सर्वांच्या पाठीशी असतात. सर, मी आपले आभार मानणार नाही. आता तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात, रुक्मे साहेब आहेत, सर्वांची मी ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व काउन्सिलर उपस्थित आहेत. आदरणीय नितीन पाटील सर आहेत आणि सर्व त्यांचे सहकारी आहेत. मी त्यांचाही मनापासून आभार मानतो. सर्व सिनियर आहेत. खास मी एक नाव घेतो इथे, नायडू सर, आपलंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही इथे आलात आणि सर्व वकील, सर्व निवडणुकीमध्ये काम केलं, निवडणूक. आणि सगळ्यात एक उल्लेख राहिला, सॉरी, आता अध्यक्षांचा सत्कार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने झाला. क्रिकेट असोसिएशनचे कांबळे सर, विकास कांबळे सर, भांड सर यांचेही मी आभार मानतो. तुम्ही आमच्या अध्यक्षांचा सत्कार केला, याचा अर्थ आमच्यावरही विश्वास जो दाखवला आहे तो आम्ही परिपूर्ण पार पाडणार आहोत. आणि मी सर्वांच्या वतीने, भोसले मॅडमनी सांगितलं कमिटी 2 वर्षाची असावी, आम्हाला खूप आनंद झाला. तर आम्ही प्रयत्न करू मॅडम, असा शब्द देतो. आणि शेवटी एक बोलतो, कवडे सरांच्या कार्यकाळात 42 कार्यक्रम झाले. निकम मॅडमच्या कार्यकाळात 52 कार्यक्रम झाले. सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली, भोसले मॅडमनी अपेक्षा व्यक्त केली. जंगम मॅडमच्या कमिटीमध्ये मी पण आहे.
मॅडम कमीत कमी 20 कार्यक्रम एक्स्ट्रा झाले पाहिजे आणि ते वकील हिताचे झाले पाहिजे असं मी तुमच्या वतीनं सर्वांना शब्द देतो. कमीत कमी आम्ही 60 ते 62 कार्यक्रम करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. सर्व वकील वर्गाचे सर्वजण उपस्थित राहिलात. सर्व बऱ्याच जणांचे मित्रपरिवार उपस्थित आहेत, माझे मित्रपरिवार उपस्थित आहेत, कुटुंबीय उपस्थित आहेत. तुम्ही बराच वेळ थांबलात, मी सर्वांची माफी मागतो. आमच्या कुटुंब प्रमुखाचं उदाहरण बघा. कुटुंबातल्या व्यक्तींनी कशी कुटुंब प्रमुखाने आपल्या सर्वांची माफी मागितली आहे. सर आपले आयुष्यभर आणि आम्ही कायम ऋणी राहू आणि आपल्या सर्वांच्या ऋणात राहतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. कार्यक्रमाच्या नंतर अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी अल्पोपहार घेतल्याशिवाय जाऊ नये. सर्वांचे आभार.